प्रथम ह्या कार्यक्रमाची रीतसर सुरुवात करायच्या अगोदर मी रितेश देशमुख यांचं मनपूर्वक जोरदार टाळ्यांनी आपण सर्वांनी नांदेडमध्ये स्वागत करावं। शंकरराव चव्हाण साहेबांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे। मला वाटलं एक फिल्म स्टार नाईट असं वाटलं, एवढी मोठी अफाट गर्दी ही या कार्यक्रमाला पाहून खरोखरच आपण सर्वांचा सहभाग या कार्यक्रमामध्ये माझ्यासाठी, रितेश देशमुखांसाठी आणि स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेब, कुसुमताई, आमच्या आईवडिलांसाठी आणि विलासरावजी या सर्वांच्या स्मृती आमच्या आजही मनात कायम आहे आणि म्हणून मी या सर्वांना प्रथम अभिवादन करतो। पहिल्यांदा अतिशय महत्त्वाचा प्रश्न जो रितेश यांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे की शंकरराव चव्हाण साहेब वडील म्हणून कसा स्वभाव त्यांचा होता किंवा कशा पद्धतीने त्यांची एकंदरीत त्यावेळेचा कालावधी होता। मित्रहो, एक वडील म्हणून अतिशय प्रेमळ स्वभाव, घरामध्ये सर्वांसाठी अतिशय, आम्ही 5 बहिणी माझ्या आणि मी सर्वात लहान, त्यामुळे सर्वात अधिक प्रेम माझ्यावर असं मी म्हणलं तर चुकीचे ठरू नये, परंतु सर्वांसाठी अतिशय प्रेम, पण बाहेर तेवढेच कडक शिस्तप्रिय आणि घड्याळ पाहून काम करणारे वक्तशीर अशा स्वभाव शंकरराव चव्हाण साहेबांचा राहिला, जो आमच्या आयुष्यामध्ये आजही आम्हा सर्वांसाठी एक दिशादर्शक आहे असं मी म्हणलं चुकी ठरणार नाही। आणि म्हणून या सगळ्या जुन्या आठवणी या निमित्ताने आज पुढे आलेल्या आहेत। अशा पद्धतीचा स्वभाव हा आमच्या नानांचा राहिलेला आहे। आणि आपण जेव्हा लहान होता तेव्हा आपण जिद्दी होता का? म्हणजे हट्ट करायचा का? आपल्याला अभ्यास आवडायचा का खेळ? मी सुरुवातीला सांगितलं की घरात सगळ्यात लहान असल्यामुळे सगळ्यात जास्त लाड माझा व्हायचा, हे काही मला सांगण्याची गरज नाही आहे। आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये हवं ते मिळालेलं आयुष्यामध्ये कमी काहीच गोष्टीची कधी पडली नाही आणि वडिलांचं खूप त्याच्यामध्ये, आई वडिलांचं दोघांचं प्रेम खूप होतं, हा त्यातली फार मोठी जमेची बाजू राहिली। आणि त्यामुळे अभ्यास व्हायचा, करून घ्यायची, आई करून घ्यायची, वडीलही अभ्यास करून घ्यायचे आणि मग कॉलेजमध्ये, शाळेमध्ये जेवढा वेळ मी त्यातून थोडा अनेक खेळ खेळलो आहे, मान्यच करावं लागेल। पण आपल्याला 5 बहिणी होत्या, त्यात पुष्पाताईला आपण खूप त्रास दिलाय असं ऐकण्यात आलेलं आहे, हे खरं आहे का? नाही, त्रास म्हणून नाही, सर्वच बहिणींचं माझ्यावर अतोनात प्रेम आजही आहे। खूप मला आजही नांदेडला येतात मला भेटायला, मुंबईला मला भेटायला येतात आणि एक अतिशय आम्ही एक जवळचं नातं आम्हा सर्वांचं नेहमीच कौटुंबिक नातं राहिलेलं आहे लहानपणापासूनच। पुष्पाने माझा निश्चितच अभ्यास करून घेतला, हे निश्चित उल्लेख करून घ्यावा लागेल। आणि ज्या वेळेस आईकडून थोडासा मार खायची वेळ आली त्यावेळेस पुष्पा मला सांभाळून घ्यायची, हे मला मुद्दाम सांगावं लागेल। त्यामुळे सर्वच बहिणींचं खूप प्रेम मला मिळालेलं आहे आणि माझी पूर्ण म्हणजे पुष्पाने तर अधिक त्याच्यामध्ये लक्ष दिलेलं आहे। आणि पुष्पाताईंची एक एक व्हिडिओ क्लिप आपल्याकडे आहे, ती आपण पाहूया। लहानपणी थोडं म्हणजे त्याला म्हणजे घरात दुसरं मूल किंवा म्हणजे मुलगा असं कोणी नसल्यामुळे मुलं असं आम्ही सगळ्या 5 जणी बहिणी, तर मस्ती करायची म्हणजे आम्ही 5च जणी सापडत होतो त्याच्या तावडीमध्ये। केस ओढ, वेण्या ओढ, कोणाचं काय कर, पण याच्या पलीकडे असं धिंगाणा किंवा ॲरोगंट कसं असं वागणं, पदशिस्तीमध्ये सगळं तेवढ्या पुरतं थोडंच।
आमच्याकडे आमची आई फार शिस्तप्रिय होती. वडील आम्हाला औषधाला सापडायची नाही कधी. म्हणजे तिचा धाक आम्हाला सगळ्यांना होता मानसिक. जीव ओतून काम करणं हा एक गुण दोघांमध्ये समान आहे असं मला वाटतं. कारण मोठे साहेब जसे जीव ओतून काम करायचे किंवा आपल्या मराठवाड्यासाठी हे झालंच पाहिजे, महाराष्ट्रासाठी हे झालंच पाहिजे, जे काही हातामध्ये काम असायचं ते प्रामाणिकपणे आणि चोख करणं हा त्यांचा स्वभाव होता. एक थोडं करेक्शन करायचं. या माझ्या बहिणीचं जी क्लिप दाखवलं तिचं नाव स्नेहलता पाटील आहे, परंतु सर्वात मोठी बहीण माझी आहे ती. हो, एनिवे ठीक. सॉरी फॉर दॅट. ताई जसं म्हणाल्या की नाना अतिशय कडक होते, कडक स्वभावाचे होते. तुम्हाला त्यांची कधी भीती होती का? म्हणजे आपलं काही जर चुकलं तर नाना काय म्हणतील? असा एक किस्सा आम्ही ऐकलाय की तुमच्या शाळेतला हा किस्सा आहे की तुम्ही एकदा दप्तर हरवलं होतं आणि त्यानंतर नाना आणि तुम्ही एका रूममध्ये गेला होता तासभर, आणि त्या रूममध्ये काय चर्चा झाली हे आज 40-50 वर्ष झाले अजून बाहेर कळलं नाही. थोडक्यात 10 जनपदमध्ये गेल्यानंतर काय होतं आणि बाहेर कशी चर्चा येत नाही हे तसंच दिसतंय. तर आज तुम्ही तर त्याच्यावर खुलासा केला तर बरं होईल की काय नेमकं घडलं त्या रूममध्ये. नाही, पहिल्यांदा मला सांगितलं पाहिजे की 10 जनपदमध्ये सुद्धा काहीच असं घडत नाही आणि नानांच्या आमच्या रूममध्ये सुद्धा असं काहीच घडलं नाही मला सांगितलं पाहिजे पहिल्यांदा. एक गोष्ट मात्र खरी आहे, 10 जनपदमध्ये ज्या ठिकाणी राजीव गांधी राहायचे आज सोनिया गांधी त्या ठिकाणी आहेत. हा आमचा तिथलं पक्षाचं आमचं प्रमुख केंद्र आहे. आणि नानांचा स्वभाव म्हणजे जो उल्लेख केला त्याप्रमाणे घरची जी आमची खोली होती त्यावेळेस रामटेक बंगला मला आजही आठवतो, ज्या ठिकाणी माझं संपूर्ण बालपण त्या ठिकाणी जवळपास 10 ते 12 वर्ष त्या ठिकाणी गेली आयुष्यातली. एक तर ही गोष्ट खरी आहे, लहानपणी शाळेमध्ये असताना मी शाळेच्या प्रांगणामध्ये माझी शाळेची बॅग ही ठेवली आणि शाळेच्या ग्राउंडवर मी खेळायला गेलो. आणि खेळायला गेल्यानंतर स्कूल बसला अवधी असायचा म्हणून तासभर मुलं खेळायची, तसं मी शाळेच्या ग्राउंडवर खेळायला गेलो आणि शाळेची बस आल्यानंतर पाहतो तर काय तर माझी बॅग चोरीला गेली होती. म्हणजे बॅगेतली सर्व नवीन वह्या पुस्तकं सगळी ही चोरीला गेली आणि मी फार हताश झालो की नवीनच बॅग कालच आणली, सगळ्या नवीन वह्या पुस्तकं त्या बॅगमध्ये. आणि मग घरी आलो तर घरी मग सांगितलं की बॅग हरवलेली आहे. हरवली, कशी हरवली हा थोडासा म्हणजे उलट तपासणी घरी झाली त्याच्यावर का झालं एक्झॅक्टली ते. परंतु मला हे सांगितलं पाहिजे, हा माझा अनुभव या जो काही या बालपणी मला आला त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये माझी कुठलीच गोष्ट हरवली नाही हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. हा माझा हा अनुभव हा वयाच्या जवळपास मी 8-9 वर्षाचा असेल त्यावेळेस घडलेली घटना आहे. त्यामुळे ही गोष्ट खरी आहे, परंतु ही मला आयुष्यामध्ये काहीतरी शिकून गेली की काही हरवायचं नाही. आज मी जर इमारतून उठलो तर मागे बघतो काही शिल्लक काही चुकून राहिलं की नाही, पेन बिन काही पडलाय का, मोबाईल राहिला का, सवय लागून गेली. नाही, आपण म्हणालात की आपलं बालपण रामटेकमध्ये गेलं. एक साम्य योगायोग आहे. म्हणजे आपणही मी माझे 10 वर्ष सुद्धा बालपणचे रामटेक या बंगल्यामध्येच गेले होते. आणि दुसरं साम्य हे की आपल्या आईंचं नाव कुसुम आणि माझ्याही आईंचं घरचं नाव किंवा माहेर. जोरदार टाळ्यांनी या योगायोग म्हणा. बघा आपण असा योगायोग आहे की 10 वर्ष शंकरराव चव्हाण साहेब रामटेक बंगल्यामध्ये राहिले. माझं बालपण शाळेपासून ते SSC पर्यंत त्याच रामटेक बंगल्यामध्ये गेलं आणि शंकरराव चव्हाण साहेब नंतर मुख्यमंत्री होऊन सह्याद्री सुरुवातीला गेले आणि विलासराव देशमुख साहेब सुद्धा त्याच रामटेक बंगल्यामध्ये राहिले आणि राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि रितेश देशमुख सुद्धा त्याच बंगल्यामध्ये जवळपास 10 वर्ष. हा का आता ही दोन्ही आमच्या दोघांची काही व्यक्तिगत बंगले नव्हते, ते सरकारी बंगला आहे, परंतु त्या बंगल्याचा योगायोग म्हणावा लागेल की आम्ही दोघांचंही बालपण त्या बंगल्यामध्ये निश्चित गेलं आहे. आणि माझ्या आईचं नाव कुसुम, त्यांच्याही नाव वैशालीताई म्हणतात, आज त्यांचंही नाव मूळचं जे आहे
ते कुसुम राहिलेलं आहे. आणि म्हणून हा एक असा योगायोग बघा. बघा, आणि कसं आहे की लहानपणी जेव्हा काही चुकलं असेल किंवा काही पाहिजे असेल तर आपण त्यात मी नेहमी आईकडे जायचो की आई हे पाहिजे, हे चुकलंय, काय काय करायला पाहिजे. आपण कोणाकडे जायचा? मी सोयीप्रमाणे असायचं, कधी नानांकडे जायचो आणि नानांचं खूप प्रेम असल्यामुळे नाना काही रागवणार नाहीत ह्याची खात्री होती. आणि नाना नसतील तेव्हा आईकडे जायचं, असं थोडं दोन्हीकडे चालायचं. पण नानांचं अधिक प्रेम असल्यामुळे आईचंही प्रेम निश्चितच, त्यात काही कमी जास्त प्रश्नच नाही आहे, परंतु नानांकडे निश्चितच जाण्याची ओढ जास्त होती. पण अशा कुठल्या गोष्टी होत्या का ज्या नाना तुम्हाला माहिती आहे की नक्कीच नाही म्हणतील म्हणून आपण आईकडे जाऊया, किंवा अशा गोष्टी आहेत ज्या आई नक्कीच नाही म्हणतील म्हणून आपण नानांना विचारून ती परवानगी घेऊया, अशा कुठल्या काही स्पेसिफिक गोष्टी होत्या सोयीप्रमाणे आपण ॲडजस्ट करायचा? नाही, सोयीप्रमाणे असा काही फारसा जुना प्रसंग मला आठवत नाही. आज जवळपास या सगळ्या गोष्टीला जवळपास 40 वर्ष उलटून गेलेली आहेत. त्यामुळे आता सगळ्या जुन्या आठवणी आहेत, सगळ्या आठवत बिलकुल, म्हणजे फार कमी आठवत आहे मला. परंतु एक प्रसंग जरूर होता ज्या ठिकाणी परवानगी घेण्याकरता आम्हाला तिकडे जावं लागलं दोघांनाही. ही प्रसंग नक्की आठवतोय मला, लग्नाची परवानगी. त्या परवानगीकडे मी येणार आहे थोड्याच वेळात. पण त्यापूर्वी म्हणजे कसं आहे की शाळेत असताना पप्पा मंत्री होते आणि शाळेत गेल्यानंतर विचारायचे आम्हाला, व्हॉट इज युअर फादर डू? आणि आता काय सांगायचं हा प्रश्न पडायचा मला. मी म्हणायचो शेतकरी आहेत, ते शेती करतात. म्हणजे शाळेतले मी 5-10 वर्ष अशीच काढले. मी कुठं काय सांगावं की मंत्री आहेत आणि काय होणार. तर म्हणजे मला असं वाटायचं, पण आपले वडील मंत्री आहेत किंवा मुख्यमंत्री आहेत, याचं दडपण यायचं का कधी? प्रेशर, रिस्पॉन्सिबिलिटी? ते दडपण किंवा प्रेशरचा विषय नाही आहे, परंतु जसा आपला अनुभव आहे तसाच माझा अनुभव या क्षेत्रातला आहे. वडील हे त्यावेळेस इरिगेशन आणि PWD एकत्र खातं होतं. जवळपास हा सगळा प्रवास जो राजकीय आहे, माझं लहानपण जे गेलं ते वडील जवळपास पूर्णपणे त्यावेळेस मंत्री राहिले, मुख्यमंत्री राहिले. त्यावेळेसच्या कालावधीमध्ये माझं संपूर्ण शालेय शिक्षण हे झालेलं आहे. आणि तुम्ही म्हणाल ते बरोबर आहे, कारण की अनेक वेळा असं प्रसंग व्हायचा की कारण की माझ्या मुंबईमध्ये तुम्ही शिकलात, मी मुंबईमध्ये शिकलो. मुंबईमध्ये शालेय शिक्षणामध्ये जे सहकारी आहेत ते कोणाचे वडील उद्योगामध्ये आहेत, बिझनेसमध्ये आहेत, कोणाची नोकरीमध्ये आहेत. अशा अनेक व्यवसायामधली मंडळी शाळेमध्ये त्यांची मुलं त्यावेळेस असायची. आता आजही आहेत. आता राजकारणामध्ये असणारी संख्या फार कमी त्यावेळेसची सुद्धा, कारण की आपल्या राजकीय क्षेत्रातल्या बऱ्याचशा मंडळी शिक्षण बऱ्याचशा लोकांचं ग्रामीण भागात झालेलं आहे. परंतु ज्यावेळेस प्रश्न मला असा विचारायचा, एक कटाक्षाने एक गोष्ट, एक कॉन्शियसनेस असायचा की आपण कोणी कोणाचे फार मोठ्या व्यक्ती जे राजकीय हुद्द्यावर आहेत, ती आयडेंटिटी जर समोर आली तर मग त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा होऊन जातो. आणि मग एक त्याला म्हणतो ना आपण VIP सिनेड्रोम म्हणतो त्याला, किंवा एखादा पाहण्याचा दृष्टिकोन की बुवा हा अमुक अमुक व्यक्तीचा मुलगा आहे, हा अमुक फिल्म स्टारचा मुलगा आहे, हा अमुक ज्येष्ठ व्यक्तीचा हा एक प्रमुख, हा एक त्यांच्या घरातलं कोणीतरी आहे. तर मग मुलांमध्ये तसं काही दृष्टिकोन येऊ नये हे सातत्याने ती विषय मनात असायचा. आणि म्हणून आम्ही कधी असं आयडेंटिटी रिव्हील केली नाही की माझे वडील अमुक आहेत, माझे वडील मुख्यमंत्री आहेत, असं कधी सांगण्यामध्ये आम्हाला काही फारशी धन्यता वाटली नाही किंवा सांगायचं वाटलं नाही. कारण तो शालेय जीवनाचा हा भाग असायचं कारण नाही. शाळेमध्ये मित्र हे, आणि मुंबईची एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मला आजही मुंबईने दिलेली आहे, मुंबईमध्ये कधी समाज, जात पात हा विषय कधीही नव्हता. मुंबईमध्ये शालेय शिक्षण असो, कॉलेज शिक्षण असो, कधी हा कुठल्या समाजाचा आहे, हा कुठल्या जातीचा आहे, हा कुठल्या प्रांतातला आहे, मुंबईने हे कधी शिकवलं नाही आम्हाला. मुंबईमध्ये सर्वच आमचे मित्र जे आहेत, कोणी गुजराती आहे, कोणी मराठी आहे, कोणी पंजाबी आहे, कोणी मागासवर्गीय आहे, सर्व सामाजिक मुंबईमध्ये एकोपा आहे. आणि अशा पद्धतीने पाहण्याचा दृष्टिकोन कधी मुंबईमध्ये दिसला नाही. ही खरोखर मुंबईची शान आणि देण म्हणावं लागेल आपल्याला, मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. त्यामुळे हे आगळं वेगळं प्रेम आणि हे आगळा वेगळापणा हा मुंबईने महाराष्ट्राला दिला आहे असं म्हणून चुकी ठरणार नाही. त्यामुळे
कधी गरज पडली नाही, वडिलांची आयडेंटिटी सांगण्याची गरज पडली नाही आणि गरजही वाटली नाही. आणि समजा जर कॉलेजमध्ये आपण असतो, आयडेंटिटी सांगायची गरज नसते, परंतु बातमी मित्रांमध्ये कळतेच की बाबा आपले वडील हे आहेत, हे करतात, ह्या पदावरती आहेत. त्यावेळेस मित्रांचं कसं रिॲक्शन असायचं? मला वाटतं की नंतर थोडंसं कॉलेज जीवनामध्ये आल्यानंतर थोडासा आयडेंटिफिकेशन होऊ लागलं. जसं माझा मित्र महेश मांजरेकर आणि आम्ही दोघं एकत्र कॉलेजला होतो, तर त्यालाही माहीत नव्हतं. तोही म्हणला, त्याचं क्लिपिंग मला माहीत नाही आज आहे की नाही, पण कदाचित असावं. परंतु तोही म्हणला होता की मला माहीत नव्हतं की अशोक चव्हाणांचे वडील मुख्यमंत्री आहेत. मलबारीमध्ये राहणारा माझा मित्र हा कोण असावा, कोण आहे, हे त्यालाही काही माहीत नव्हतं. म्हणजे मराठी माणूस मलबारीला राहणारा, त्याच्या वडिलाचा वाढदिवस सेलिब्रेट करायला तो जातोय, म्हणजे नेमकं कोण आहेत असा प्रश्न हा त्यावेळेस त्यालाही पडला होता. त्यामुळे मुद्दा एवढाच आहे की आम्ही ही आयडेंटिटी कधी रिव्हील होऊ दिलं नाही. नंतर लोकांना आपोआप कळलं, ठीक आहे. परंतु कॉलेज जीवनामध्ये हे प्रसंग आले. परंतु आम्ही आमची जी काही साधेपणा म्हणून कुटुंबामध्ये नेहमीच आमचे आईवडीलसुद्धा त्या कौटुंबिक संबंधामध्ये तो आगळा वेगळापणा, असं कोणी मंत्री आहे, मुख्यमंत्री आहे, आमदार आहेत, अमुक तमुक, आजही ठीक आहे जे काही शासकीय कामाच्या वेळेस ती, पण ज्यावेळेस मित्रांचा संबंध येतो, ज्यावेळेस घरगुती वातावरण जे असतं, तिथे मंत्री बिंत्री कुछ नाही आहे, घर का आदमी आहे, घरच्या लोकांसाठी आम्ही राहत असतो, मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. त्या ठीक आहे, या क्षणिक गोष्टी असतात, नेहमीच त्या राहत नसतात. त्यामुळे जे आपलं साधंपण आहे तेच नेहमी राहिलं पाहिजे आणि त्यातूनच एक खरं मनाला एक शांती मिळते किंवा एक मनाला एक आत्मविश्वास वाढतो की नाही, जे आपलं मूळ आहे तेच कायम आहे. त्याकरता काही राजकीय पोझिशन ही काही नेहमी राहणारी नाही आहे. जी आहे ती आहे, नसेल तर नसेल, पण आपलं जे काही व्यक्तिगत आपलं जे काही इमेज आहे किंवा जी आपली राहणी आहे ती नेहमी साधी राहिली पाहिजे, हीच भूमिका राहिलेली आहे. चला, आपल्या कॉलेजमधले, शाळेतले मित्र याबद्दल काय म्हणतायत हे आपण ऐकूया. Shah. I'm a friend of Ashok Chavan. We are together from the school time. School time से उनको मैं देख रहा हूँ. पहले तो बहुत नज़दीक नहीं थे, फिर I think from 9th or 10th we were sitting together. And such a quiet boy, जैसे लगता है कि बाजू में कोई बैठा है. And we were the worst among the class at the back benches. Unfortunately, he came and sat next to me. Even that time when he was in the school, his father was a CM, but he has never behaved like that. And never he has made an impact that he is from such a big family. He used to play with us, he used to share everything with us. अशोक चव्हाण हा माझा मित्र कॉलेजचा. 75 पासून ते आम्ही आत्तापर्यंत मित्र होतो. संजू आय न्यू कॉलेजला गेलो आणि तिथे अशोक चव्हाणची ओळख झाली. अशोक चव्हाण हा मलबारीला राहतो एवढं आम्हाला फक्त माहिती होतं. तर मला वाटलं वडिलांचा बिझनेस असेल आणि एकतर मराठी माणूस मलबारीला राहतो म्हटल्यावर आम्हाला जर असं हे झालेलं. लवकर गेला कॉलेजमध्ये, म्हणाला वडिलांचा वाढदिवस आहे आणि मग गेला आणि दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये फोटो बघितल्यानंतर आम्हाला कळलं अशोक हा शंकरराव चव्हाणांचा मुलगा आहे, मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे. बट नोवेअर कुठेच त्यांनी कोणाला सांगितलं नाही की त्याची तसं वागणं तसं नव्हतं. मला एक आठवतं एकदा अशोक कोणतरी अशोकची खूप त्रास दिला कॉलेजमध्ये. अशोक चिडून मला सांगता काहीतरी कर. मग मी काही माझ्या मित्रांना घेऊन जाऊन त्यांना डोस दिलेला. बट इतकं सोपं होतं, नुसतं एका कुठल्याही जगातल्या पोलीस तिकडे पोलीस स्टेशनला फोन केला असता, कमिशनरला फोन केला, त्या मुलांना तिथून जोडत नेला असता. पण अशोक वॉज नॉट दॅट. खूप रोस्टॉपवर ओरडून बोलणार का नाही आहे माणूस, पण ही डज एव्हरीथिंग व्हेरी सायलेंटली. बट आय थिंक ही इज अ व्हेरी, इथून वडील आहेत त्याच्यात कुठेतरी, वन्स ही टेक्स अ डिसिजन. शंकरराव चव्हाणांची पर्सनॅलिटी म्हणजे थोडीशी अशी, त्यांना म्हणायचीच हेडमास्टर, पण ही वॉज स्टिकलर फॉर डिटेल्स. थोडे स्ट्रिक्ट होते, फार नाही जेवढंच तेवढं. आईशी जास्त मी क्लोज होतो, आई पण स्ट्रिक्ट होती अशोकची. अँड अ फिनॉमिनल मॅन. मी मला वाटतं की आज पॉलिटिक्समध्ये ही इज वन एक्झाम्पल यू शुड फॉलो. आय विश हिअर शंकरराव चव्हाणांवर एक पुस्तक यावं आणि ते गव्हर्नमेंटमध्ये त्या प्रत्येक मिनिस्टरला वाटून द्यावं की हाऊ ही लेड इज लाईफ अँड व्हॉट ही वॉज.
किती म्हटलं त्याने हेडमास्टर म्हटलं तरी आय स्टील फील की वी नीड अ हेडमास्टर. I am a classmate of Ashok Chavan from St. Xavier's High School. My name is Vijay Chabria. So my friendship with Ashok is more than half a century old. I have kept in touch with him always. You know, when after he left and then he became an MP, MLA, Minister of State, I am on practically, if not daily, then bi-weekly touch with him. And I remember a very small incident that he said. You know, I called him up once. He was a Minister of State. This must be in the early 90s. And I didn't get a call back from him. So I landed up at his bungalow and I must have just told him, that, you don't want to keep in touch with me. And he was very hurt. He called all his staff and told them, the next time any of my friends from school call, if I'm busy, tell them I'm calling back and make sure I call them back. See, that is the commitment to school friends that he has. फिर जब वो MP बने तभी मैं उनको मिलने को आया. And immediately had called me and the way he talked to me, it was really touching. तभी पहली बार उन्होंने मेरे को भाभी जी से इंट्रोड्यूस कराया था. फर्स्ट टाइम. भाभी जी भी इतने अच्छे थे बात करने में, लग नहीं रहा था कि इतने बड़े खानदान का बहू है. द वे शी टॉक टू मी, व्हेनेवर यू कम हियर, भाभी जी विल ग्रीट यू पर्सनली. Even if she want to serve you water or drink, she will do it personally. Nothing by the staff or something like that. It touches. Fortunately, I had a chance to meet his father when father was unwell. तभी भी साहब से मैं मिला था. But such a dignified and high-profile person, behaving in such a normal manner. The way he was talking to Ashok, he talked to me. I was here for about that time for nearly half an hour. इन बीच ऐसे मिलते रहे थे, साहब को मिलने को आते थे अभी. But never found a dignified person of a high-level politician like him talking so nicely even to a child. Means this family is such a royal family. Even the children, Ashok children, I'm talking. They are so nice. Whenever you meet them, they talk to you so gently. They talk to you. They behave with so gently. It's really out of the world to see this dignified persons in such a big family. मला वाटतं की थोडा रोल बदलूया आपण. म्हणजे आता रितेशजींनी जेवढे प्रश्न विचारले, आता माझी संधी आहे मी रितेशला काही विचारण्याची, असं मला वाटतं. बरोबर आहे नांदेडवासियांनो, बरोबर आहे की नाही? तर आता रितेशनी त्यांच्या कॉलेजमधले मित्र इंटू ब्रॅकेट मैत्रिणी दोन्ही विषयी आणि एकंदरीत त्यांचं जे काही शालेय जीवनापासून कॉलेजपर्यंतचं विलासरावजींच्या मार्गदर्शनाखाली जे त्यांनी सर्व केलेलं आहे त्याबद्दल नांदेडवासियांना उत्सुकता आहे. थोडीशी झलक आपण जरूर द्यावी. काय की मी शाळेत असताना एकाही मुलीशी बोललो नाही. म्हणजे हिंमतच झाली नाही की बाबा कुठल्या मुलीशी जाऊन आपण बोलावं. कॉलेजमध्ये असताना सुद्धा प्रचंड त्रास झाला की आता जेव्हा एखादी मुलगी आवडली, तिला आज व्हॅलेंटाईन्स डे आहे, आजच्याच दिवशी मी एका मुलीला फुलं पाठवली होती. 20 वर्ष झालं अजून काय तिकडून निरोप आलेला नाही आहे. पण काय आहे की एक किस्सा आठवतोय, मी आपल्याला सांगतो. मी कॉलेज संपलं, आर्किटेक्ट झालो, त्यानंतर अमेरिकेला गेलो मी काम करायला. 1 वर्ष तिथे काम केलं. परत आल्यानंतर मला एक चित्रपट ऑफर झाला, तुझे मेरी कसम. आणि जेव्हा हा चित्रपट मला ऑफर केला आणि मी चित्रपटाची जी स्टोरी असते, स्क्रीन प्ले असतो, तो ऐकायला मी हैदराबादला गेलो. मला तिथे तो प्रचंड आवडला. मला वाटलं की इच्छा झाली की खरंच आपण हा चित्रपट करावा. त्यांनी ओके केलं. मी म्हणालो की मला पप्पांना विचारायला 10 तरी दिवस द्या, बघतो जरा संधी शोधतो, कुठं बोलायचं, कसं बोलायचं. आणि त्यानंतर मी घरी आलो. आईंना सांगितलं पहिलं की असं असं आहे, काय करू. आई म्हणले की पप्पांना विचारा, माझ्याकडून तर हो आहे पण पप्पांना विचारा तुम्ही.
मग मी आज जाऊ का उद्या जाऊ, आज कॅबिनेट आहे का नाही आहे, मीटिंग आहे, म्हणजे आपल्याला माहिती आहे आता वर्षामध्ये कुठं आम्हाला पण अपॉइंटमेंट घ्यावी लागत होती त्यावेळेस. आणि एक दिवस मी तिथे गेलो आणि त्यांना मी विचारलं की पप्पा मला चित्रपटाची ऑफर आहे, काय करू? ते मला काय प्रोड्यूस करायला सांगितलं का? मी नाही मला ॲक्टर म्हणून विचारलं मला. ते म्हणजे तुला? तर मी म्हणलं हो मला. मग काय करू? ते म्हणले की तुमचा निर्णय तुम्ही घ्या. असं एवढं मला त्यांनी सांगितलं. पण त्यानंतर मी त्याला म्हणालो की कसं आहे की माझी ओळख नाही, मला कोण ओळखत नाही. उद्या समजा जरी मी चित्रपट केला तर 95% हा चित्रपट चालणार नाही आणि 99% माझं काम लोकांना आवडणार नाही. हे सगळं झाल्यानंतर लोक हे नाही म्हणणार की बाबा रितेश देशमुख यांनी वाईट काम केलं आहे. ते म्हणणार की विलासराव देशमुखांच्या मुलाने वाईट काम केलं आहे. मुख्यमंत्र्याच्या मुलाला ॲक्टिंग येत नाही, हा नाद कशाला केला. ह्या म्हणजे मी म्हणालो की बाबा हे तुमचं नाव खराब होणार मला याच्यात, माझं काहीच नाही. तर त्यावेळेस त्यांनी एक वाक्य वापरलं होतं. ते म्हणाले की मी माझ्या नावाची काळजी घेतो, तू तुझ्या नावाची काळजी घे. तर असे काय काय आहेत गोष्टी जे वडील सांगतात आणि आयुष्यभर त्या गोष्टी आपल्यावर राहतात. अशोकजी, आपण जेव्हा आता कॉलेजच्या गोष्टी झाल्या त्यानंतर करिअर डिसाईड करायचं, आपण म्हणजे तुमची काय इच्छा होती की तुम्हाला काय व्हायचं आहे? एक असतं ना की आपली इच्छा आहे की मला पुढे जाऊन हे करायचं आहे, आणि त्यात नानांची काय इच्छा होती? व्हॉट डिड ही एक्सपेक्ट फ्रॉम यू? त्यांची किंवा आईंची काय इच्छा होती तुमच्याकडून? ते आईपेक्षा नानांनी मला असं कधी सांगितलं नाही की करिअरमध्ये तुम्ही काय स्वीकारावं किंवा कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्ही जावं, असं त्यांनी मला कधी स्पेसिफिकली सांगितल्याचं आठवण नाही. परंतु थोडीशी इन्क्लिनेशन असं होतं की डॉक्टर किंवा इंजिनियर व्हावं अशा प्रकारची सुरुवात थोडीशी चर्चा व्हायची. परंतु मी ठरवलं होतं की मॅनेजमेंट हे माझं क्षेत्र आहे आणि मी ठरवलं की मला ग्रॅज्युएशन पूर्ण करून नंतर मॅनेजमेंटचा कोर्स मी केला पाहिजे. आणि मग त्या पद्धतीने मी ग्रॅज्युएशन केलं आणि ग्रॅज्युएशन केल्यानंतर MBA मी केलं. हा माझा चॉईस होता, माझा निर्णय होता. मला कधी आईवडिलांनी सांगितलं नाही की तू अमुक कोर्स करा किंवा तमुक करा. आणि त्यामुळे मला वाटतं आज काळाची हीच गरज आहे की आईवडिलांना कोणाही आपल्या मुलांवर हे लादण्याची भूमिका असू नये. कारण मुलांना जे आवडतं, जसं आपण चित्रपट पाहिला शिक्षणाचा आईचा घो जो पिक्चर काढला त्याच्यामध्ये एकच मुद्दा होता की मुलांना आपण काय क्षेत्र निवडावं हा चॉईस मुलांचा असला पाहिजे. आणि त्याप्रमाणे खरोखरच मला आईवडिलांनी कधी सांगितलं नाही. मी माझं करिअर स्वतः हे स्वीकारलं आणि त्या पद्धतीने मी ग्रॅज्युएशन करून नंतर MBA केलं आणि ते MBA मला आज कामाला पडतंय, मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. क्या बात आहे. पण तसं म्हणत अशोकजी, हँडसम पर्सनॅलिटी आपण आहात, देखणं व्यक्तिमत्व आहेच, सिनेमाचाही आपल्याला छंद नाद आवड आहे, महेश आपले मित्र आहेतच. ह्या सगळ्यांमध्ये कधी चित्रपटात जावं किंवा काहीतरी करावं असा विचार आला होता का? नाही, थँक्यू फॉर दी कॉम्प्लिमेंट. आता ती वेळ निघून गेली बोलण्यात अर्थ नाही ना. आता साईड हिरोचा रोल आता असं आहे की जो लिखा है वो होता है. त्यामुळे असा काही विचार तेव्हाही केला नव्हता. पण सिनेमा पाहायचा छंद हा त्यावेळेस होता. आणि तुम्हाला माहीत असेल की मुंबईमध्ये फर्स्ट डे फर्स्ट शो हा त्यावेळेसचा 1975चा कालावधी होता. आम्ही ज्यावेळेस ह्याच्यामध्ये कॉलेजमध्ये आम्ही ॲडमिशन्स घेतले त्यावेळेस 1975चा कालावधी होता. आणि तो जमाना होता अमिताभ बच्चन आणि राजेश खन्नाचा. आणि त्यामुळे आम्हाला त्यावेळेस मुंबईत शुक्रवारी फिल्म रिलीज आणि मग कॉलेजमध्ये जात असताना फर्स्ट डे फर्स्ट शो पाहायला पाहिजे. मॅटनी शो मुंबईमध्ये मॅटनी शो, तो कॉलेजला जायचो बऱ्याचशा वेळेस. आणि फर्स्ट डे फर्स्ट शो हा पाहण्याची आवड त्यावेळेस होती.
आजही आहे पण वेळ मिळत नाही. पण सिनेमा म्हटलं की लव्ह स्टोरी येतेच. लव्ह स्टोरी म्हटलं की आपण दोघं डोळ्यासमोर येताच. त्यात आज व्हॅलेंटाईन्स डे आहे. तर खरं म्हणजे आम्हा सर्वांना आवडेल की ही लव्ह स्टोरी कशी जुळून आली. आता अमिताताई आहेत, एक्स्ट्रा माईक पण आहे इथे. थोडा खाजगी प्रश्न आहे हा. ही बैठक पण खाजगीच आहे तशी. मी संधी इकडे घेतो आणि नंतर मी घेतो जी. आणि मग तुमच्याकडे येतो. आम्ही सर्वप्रथम पहिले भेटलो म्हणजे आमच्या यांच्या कॉलेजमध्ये, म्हणजे एक मैत्रीण होती माझी जी. लहानपणची. शी वॉज अर क्लासमेट. जी. यांची क्लासमेट होती, त्यामुळे त्यांच्या कॉलेजची गॅदरिंग होती. हा हा. त्यामुळे गॅदरिंगमध्ये मला त्यांनी सांगितलं ये तुम्ही तिथे, आणि मग मला एक सांगितलं की हे बघ ते उभा आहे ना मुलगा, तो चीफ मिनिस्टरचा मुलगा आहे. आणि तेव्हा आम्ही यंग होतो, एक यू नो यू हॅव दॅट टॉम बॉईज थोडीशी होती मी. जी. सो आय सेड नाही मला बघायलाच पाहिजे. आणि तेव्हा हे होतं, महेश होतं, आणि महेश मला वाटतं स्टेजवर गाणं गात होते, मुस्ताफिरू यारो. मी म्हटलं हा माणूस एवढा बेसुरा का गातो. आणि अशोकजी युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह ब्लेझर बिझर घालून आपलं धावपळ करून मला तर रंगभवनला झालं होतं ना. ती आमची पहिली मुलाखत. वाव. देन इट वेंट ऑन. अशोकजी, आपल्याला आठवतंय का पहिली लव्ह ॲट फर्स्ट साईट किंवा नाही, याच्यापेक्षा वेगळं काही मला सांगायचं नाही आहे. इट स्टार्टेड 1975-76चा कालावधी होता तो, आणि 4-5 वर्ष आम्ही शिकायलाही त्याच कॉलेजमध्ये होतो. त्यामुळे नॅचरली इट वेंट ऑन आणि इट गोज ऑन इवन टुडे. दॅट्स वंडरफुल. आता तुमचं कसं काय जुळलं जरा. पहिल्या चित्रपटाचं नाव तुझे मेरी कसम. आमचं थोडं सोपं होतं कारण का आमचे रोमॅन्टिक सीन्स आम्हाला ऑलरेडी दिले होते. त्याची रिहर्सल करता करता आम्ही जास्त सिरियस झालो. पण अमिताजी, मला हे विचारायचं आहे की तेरे घर के सामने हा काय किस्सा आहे. नथिंग मच. साहेब तेव्हा सह्याद्रीला राहायचे, जी. आणि आय स्टे बँक डाऊन. माझं घर व्हाईट हाऊसला एक वेळ, ते साहेबांची खिडकी आणि माझं घर असंच होतं. म्हणजे आय कुड सी वेन आय टू वॉक अप, आय कुड सी हिम देअर. अँड आफ्टर सीइंग हिम फॉर द फर्स्ट टाइम देन आय केम टू नो के ओके दिस इज हिज हाऊस अँड ही स्टेज देअर. तो तेरे घर के सामने असं अच्छा, झालं. म्हणजे आपल्या एकमेकांच्या समोरच होते घर. सह्याद्रीवर होतं जी. आणि खाली वालकेश्वर एरियामध्ये व्हाईट हाऊस आमचं घर आहे, आयसेट व्हाईट हाऊस. तर त्यांचे वरचं सह्याद्री आम्हाला दिसायचं खालून, म्हणजे बरंच खाली दिसतो ना आम्हाला. जास्त सांगू नका. नाही तेवढं सांग. डोंट वरी. सो दॅट इज हाऊ इट इज कॉल्ड तेरे घर के सामने. अजून एक प्रश्न इथं मला विचारायला सांगितलं आहे की आपण असे एक्सपेक्टेशन असतात की आपला लाईफ पार्टनर कसा असावा. अँड वेन यू मेट अशोकजी, व्हॉट वॉज दॅट वन थिंग. ती एक अशी कोणती गोष्ट जी तुम्हाला वाटली खरंच ही चार्मिंग आहे, ही वेगळी आहे, की ही गोष्ट आहे त्याच्यामुळे मला ही व्यक्ती आवडते. असं इट टुक मी ॲटलिस्ट 3 to 4 years टू अंडरस्टँड की काय असतो. म्हणजे आणि वेन यू फायनली फॉल इन लव्ह, तेव्हा एक जाणवलं की हे जे माणसाबरोबर माझं प्रेम आहे, तो माणूस इज कमिटमेंट, हिज लव्ह अँड इज सेल्फलेस. म्हणजे ते गोष्टी म्हणजे ऑनेस्टी या माणसामध्ये बघितलं. अँड आय थिंक नो, आय थॉट की दिस इज द मॅन आय वॉन्ट फॉर माय रेस्ट ऑफ माय लाईफ अँड पुढचे 7 जन्म. अँड नाय इफ इज ओके विथ इट. अशोकजी, आम्ही जेव्हा रिसर्च केला आणि मला सांगितलं की कॉलेजमध्ये अमिताभ बाबींना नीतू सिंग असं एक त्यांचं लुक होतं असं आम्हाला सांगितलं की, आणि बरेचसे त्यांचे फॅन्स होते तिथे. जसं सिनेमा स्टार नीतू सिंगचे फॅन होते तसे अमिताजींचे पण फॅन होते. पण AC एकच होता, तर अशोक चव्हाण साहेब. तर हे कसं काय, याबद्दल काय सांगाल आपण. मला वाटतं की
लाईफमध्ये आपल्या आयुष्यामध्ये जे घडतं ते सर्व विधिलिखित असतं. म्हणजे एखादी भेट होते आणि अनेक, माझंच नाही तर आयुष्यामधले जे काही प्रसंग आपल्या सर्वांना जे अनुभवतात ते प्रत्येकाच्या लाईफमध्ये असेच काही ना काही प्रसंग असतात आणि तसाच प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये घडला आणि वी आर हॅपीली लिव्हिंग टुगेदर. आणि चाललंय, चांगलं चाललंय, 2 मुली आहेत, चालल्या, संसार चालला आहे. लेट्स होप एव्हरीथिंग गोज वेल. नाही बट मला हे सांगू इच्छितो की आपली लव्ह स्टोरी, 2 सुंदर मुली, इट्स अमेझिंग टू सी दिस. एक इन्स्पिरेशन आहात तुम्ही आम्हा सर्वांसाठी, महाराष्ट्रासाठी. थँक्यू. कॉलेजमध्ये असताना, आज व्हॅलेंटाईन्स डे तर आहेच, पण कधी असं झालं का आपण व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट केला किंवा अशोकजीने तुम्हाला एक गुलाबाचं फूल दिलं व्हॅलेंटाईन्स डेला? व्हॅलेंटाईन डेज असं काही नाही. आय थिंक एव्हरी डे वॉज अ व्हॅलेंटाईन डेज फ्रॉम द डे 1. सो वी येट सेलिब्रेट इट एव्हरी डे. आता फुलं द्यायची गरज नाही, अशी नजरेने बघतो आता एकमेकाला, अँड वी अंडरस्टँड दॅट. ओके. नाही, तू ॲड टू दिस, मला वाटतं त्या काळामध्ये व्हॅलेंटाईन डे नावाचा प्रकारच फारसा असा नव्हता. आज तो व्हॅलेंटाईन डे म्हणून सेलिब्रेशन होतं, मुलं मुली एकमेकांना विश करतात आणि आज जेवढा व्हॅलेंटाईन डेच्या क्रेज आहे किंवा ज्या पद्धतीने सेलिब्रेट केला जातो त्या कालावधीमध्ये कदाचित तेवढा नव्हता जो आजचा व्हॅलेंटाईन डेचं महत्त्व आहे. अमिताजी, जेव्हा अशोकजींना आपण भेटलात आणि अशोकजी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र त्यावेळेस होते, काही दडपण आलं त्यावेळेस विचार करताना की बाबा नाही, CMचा मुलगा आहे, चिरंजीव आहेत, कसं काय, व्हॉट वॉज युअर फर्स्ट रिॲक्शन? थोडं दडपण तर होतंच, कारण की आय बिलॉंग टू अ डिफरंट कम्युनिटी, ही बिलॉंग्स टू डिफरंट कम्युनिटी, आणि कम्युनिटीजमध्ये कसं आपलं वी आर लिटल ओपन, दे आर लिटल, थोडं एक दडपण होतं की मंत्र्यांचे मुलं कसे असतात हे लोकांना माहीत होतं, ते एक भीती होती. पण पर्सनली ॲज अ पर्सन, हा फॅमिली, आय थिंक आय वुड वॉन्ट दिस फॅमिली अगेन अँड अगेन अँड अगेन इन ऑल माय जनरेशन लाईफ. आय कम बॅक सच अ ब्युटिफुल फॅमिली. मला एक चांगला परिवार, म्हणजे सासू सासरे, ते एवढं चांगला परिवार, तो दडपण होता. तो मला वाटतं जेव्हा ह्यांना भेटली आणि ह्यांची ऑनेस्टी आणि हे बघितल्यानंतर आय थिंक दॅट वॉज इट, दडपण निघून गेलं. मग एक किस्सा माझा मी सांगतो आपल्याला. तुमचं असंच आहे ना सगळं? हो, माझं काय, आता सेम आपल्या दोघांची लाईफ स्टोरी सेम असल्यामुळे मी तुझे मेरी कसम शूट करायला गेलो. पहिला दिवस होता, प्लेनमधून उतरलो आणि तिथे प्रोडक्शन मॅनेजर होता. त्यांनी ओळख करून दिली की ह्या जिनिल्या आहेत आणि ह्या तुमच्या चित्रपटात हिरोईन आहेत. मी म्हणालो, हाय जिनिल्या. त्यांनी माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही. 3 दिवस त्या बोलल्या देखील नाहीत, कारण त्यांना वाटलं की मुख्यमंत्र्याचा मुलगा आहे, आता कशाला ह्याच्याकडे बघायचं, ॲटिट्यूड असेल, हे असेल. आणि तिसऱ्या दिवशी पहिली गोष्ट त्यांनी मला विचारली होती ती होती की व्हेर इज अ सिक्युरिटी. आता मी मला सिक्युरिटी आपल्यात कधी नव्हतीच, काय प्रश्नच येत नव्हता. पण हा एक आहे की त्यानंतर जे बोलणं सुरू झालं ते आत्तापर्यंत बंद झालं नाही, याचं होणारही नाही. आपण जसं म्हणता की बाबा हाच पती मला 7 जन्म मिळत, तसंच माझी भावना आहे की ही पत्नी 7 नाही 70 जन्म जरी मिळालं तरी माइंड ब्लोईंग आहे. आता एक गेम नाही आहे, पण आपल्याला एक विचारायचं, आपल्या दोघांना डोळे बंद करून एक क्लिप ऐकायची आणि ती क्लिप सुरू झाल्यानंतर तो चित्रपट कोणता आहे तो ओळखायचा आहे. Miss Lily? Yes, Thank you for coming to see me. जी चाहता है. कॅन यू प्ले बॅक विथ बेटर ऑडिओ? ऐकू येत नाही इकडे, इथं मॉनिटरमध्ये आवाज कमी आहे.
यस Thank you for coming to see me. जी चाहता है ये पल, ये वक्त जहाँ भी है वहीं रुक जाए. ना है किसी का छोटा पीने या खाने से प्यार और बढ़ जाता है. सखियों के झरोकों से आई थिंक दॅट वॉज रंजिता आय मीन प्रेम मिथुन नाही प्रेम मिथुन चक्रवर्ती सचिन सच अखियों के झरोके से. आणि ह्याची एक खास गोष्ट पण आहे जी डी.पी. सावंतजी मी यांना शेअर करायला सांगतो. सावंतजी, याबद्दल काय आपलं म्हणणं आहे या क्लिपबद्दल, या चित्रपटाबद्दल? या पिक्चर अखियों के झरोके से आमच्या कॉलेजच्या जवळच थिएटर होतं ताडदेवला, गंगा जमना. जी. आणि तिथं आमचे पिरियड संपले की आम्ही तो पिक्चर बघायचो. जवळजवळ 5 ते 7 वेळा तरी पिक्चर तो पाहिला असेल आम्ही सगळ्यांनी मिळून. नाही, 10 वेळा 5 वेळा. आणि भाभी जी होत्या, माझी मिसेस सुद्धा, आम्ही चौघी एकाच कॉलेजला होतो. त्यामुळे कॉलेज बंक करून किंवा कॉलेज संपल्यानंतर त्या पिक्चरला जाऊन आम्ही बसायचो. जवळ एकच थिएटर होतं, त्यामुळे त्याच्याशिवाय पर्यायच नव्हता आम्हाला. क्या बात आहे. हा एक अमेझिंग लव्ह स्टोरी होतीच आणि त्यात म्हणजे चांगली गोष्ट काय. थँक्यू सावंतजी. अशोकजी, आपण म्हणाला होता की पहिल्यांदा जेव्हा आपण भेटला होता दोघं मिळून, नानांना आणि आईंना, तर हे कसं जुळलं, कसं ठरलं हे लग्न, त्याच्या पाठीमागची कहाणी काय? खरं म्हणजे आम्हालाच वाटत नव्हतं की कोणाला माहिती आहे म्हणून. सर्वांनाच माहीत होतं. आम्ही ज्या वेळेस कॉलेजला एकत्र होतो त्यावेळेस आम्हालाच वाटायचं की कोणाला माहीत नाही, पण सर्वांनाच ती माहिती होतं की आम्ही कॉलेजला एकत्र आहोत, एकत्र फिरतोय. ही सगळी माहिती घरापर्यंत येऊन पोचली होती तोपर्यंत. आणि सुरुवातीला थोडंसं घरामध्ये एकमत नव्हतं, कारण की मग कसं जुळेल, काय होईल, असं एक थोडीशी विषय चर्चा होती. आणि मग आमच्या फॅमिलीचे दैवत ज्यांना आम्ही नेहमी मानलं, सत्यसाई बाबा जी, आपणही तिथे जायचा, आम्ही आजही तिथे जातो. तर त्यांच्याकडे जाऊन मग परवानगी घेतली आणि त्यांनी मग सांगितलं की बिलकुल लग्न झालं पाहिजे आणि माझा पूर्ण आशीर्वाद आहे. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद आजही आमच्या घरावर कायम आहे. आणि त्यांच्या संमतीनेच हे जुळलं आणि लग्न आणि एंगेजमेंट आणि लग्न झालं हे मला सांगितलं पाहिजे. त्यामुळे बाबांचा आशीर्वाद मिळाला आणि आजही आमच्या कुटुंबावर खूप मोठा आशीर्वाद बाबांचा आहे. अमिताजी, आपण कधी भेटलात नानांना, आईंना पहिल्यांदा, आणि त्यांना भेटल्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया किंवा रिॲक्शन होते? नाना जेव्हा बाबाकडे गेले आणि बाबा हो म्हणले, तेव्हा मला यांनी फोन केला. आय वॉज मी पिक्चर बघायला गेली होती तेव्हा, माझी मैत्रीण सगळ्यांसोबत आम्ही पिक्चर बघायला गेलो होतो. आणि यांचा फोन आला की लग्न कुठे करायचं आहे. म्हणले का, एकदमच का, ते म्हणे असं बाबांनी हो म्हणलं आहे आणि तुला उद्या घरी यायचं, आई नाना बोलवलं आहे. माझं पहिली भेट तेव्हाच झाली, म्हणजे आय थिंक इट वॉज इन जानेवारीमध्ये काहीतरी आमची भेट झाली होती साहेबांची आणि माझी. तर पहिल्यांदा सर्वप्रथम त्यांच्या घरी गेले बाबुलनाथला आणि मान खाली घालून जे बसलो होतो. आणि मग त्यांनी मला प्रश्न विचारले सगळं, म्हणजे बेसिकली काय करतात तुम्ही, काय शिकतात, तुमचे आईवडील काय करतात, आणि एक्सरसाइज यू आर गोईंग, तुम्ही लव्ह मॅरेज करणार आहात तुम्ही, तर हे लव्ह मॅरेज फक्त नाही निभावणं पण पाहिजे, म्हणजे गिव्ह सम आयडियाज. आणि सासूबाई पण तेव्हा मी तुम्हाला सांगते, मराठीत कोणी बोलला नाही माझी, हिंदी आणि इंग्लिशमध्येच बोलले. नाना इंग्लिशमध्ये बोलले, आई माझी तुटकी फुटकी हिंदीत बोलली, की मला मराठी बरोबर येत नव्हते तेव्हा. आता एक नंतर लग्न बरं झाल्यानंतर बरंच शिकलो आम्ही. पण दॅट वॉज अ टाईम की त्यांनी जे मला बोलले, थोडं दडपण होतं की यू आर मीटिंग सच अ ग्रेट पर्सनॅलिटी. बिकॉज नाना जेव्हा उभे राहायचे आपण सगळेच मनाचं एक दडपण असायचं. पण यू वॉज अ जेव्हा पर्सन त्यांनी मला ईजवर आणलं, सगळं शांतपणे मला सांगितलं. अँड दॅट वॉज द फर्स्ट टाइम आय मेट हिम अँड आय थिंक ही अग्री टू इट.
त्याच्यानंतर साखरपुडा आणि लग्न. या. आणि आकाशवाणी आमदार निवासातील जे संसार होता त्याबद्दल काय हे ते ना तुम्हाला सांगतील आकाशवाणीमध्ये तुम्ही राहिले. नाही, आयुष्यातला एक महत्त्वाचा किस्सा आहे जो मला वाटतं की सर्वांच्याच आयुष्यामध्ये कधी ना कधी या प्रसंगातून अनेक व्यक्तींच्या जीवनामध्ये काही चढ उतार होत असतात. जरा मागच्या लोकांना विनंती आहे, कृपया जरा शांतता राखा. मागच्या लोकांना विनंती आहे, कृपया जरा शांतता राखा. एक चर्चा सुरू आहे. आपल्याला आमच्या जीवनातल्या सगळ्याच गोष्टी अतिशय पारदर्शक राईट टू इन्फॉर्मेशन देत आहे तुमच्यावर देत आहे. त्यामुळे आयुष्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे की शंकरराव चव्हाण साहेबांना आपलं घर मुंबईमध्ये असावं असं काही त्यांनी विचार केलाच नव्हता. आणि सातत्याने सत्तेमध्ये राहिले, पण स्वतःचं काही आपल्या मालकीचं घर मुंबईमध्ये असावं असा काही त्यांनी विचार केला नाही, किंबहुना गरजही वाटली नाही. आणि त्यांचं सर्व जे काही एक लाईफ सर्कल होतं त्यामध्ये पैशाला दुय्यम स्थान त्यांनी आयुष्यात नेहमी दिलं. त्यामुळे काही फक्त सामाजिक सेवेमध्ये सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करायचं, लोकांची सेवा करायची, अशा पद्धतीचं जीवन त्यांनी नेहमी आपल्या आयुष्यामध्ये सगळी अशी कामं केली होती. 1975चा प्रसंग होता की ज्या वेळेस काँग्रेस त्यावेळेस निवडणूक हारली महाराष्ट्रामध्ये. एमर्जन्सीचा कालावधी संपला आणि त्यानंतर निवडणुका लागल्या. आणि त्यानंतर शंकरराव चव्हाण साहेबांनी त्यावेळेसचं मंत्रिमंडळ हे त्याचे म्हणजे लोकसभा पराभूत झाले काँग्रेस पक्ष. त्यावेळेस इंदिराजीसुद्धा इलेक्शन हरल्या होत्या. आणि तदनंतर शंकरराव चव्हाण साहेबांना सुद्धा आपलं मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा 1975मध्ये त्यावेळेस द्यावा लागला. राजकीय परिस्थिती अशी निर्माण झाली होती. आणि त्यावेळेस आपलं स्वतःचं घरच नाही मुंबईमध्ये, अशी जाणीव प्रत्यक्ष आम्हाला सर्वांना झाली की आपलं घरच नाही मुंबईमध्ये. मग वडील म्हणाले की काय हरकत नाही, आमदाराला एक खोली मिळते, त्या आमदार निवासामध्ये आपण जाऊन राहू. आणि दुसरी एक खोली त्यावेळेसचे आमदार साहेबराव बारडकर यांची होती. तर 2 खोल्या त्यावेळेस राज्याचा राहिलेला मुख्यमंत्री 1975 नंतर आमदार निवासातल्या 2 खोल्यामध्ये आमचं सर्व कुटुंब राहिलं. हे मला मुद्दाम या ठिकाणी हा क्षण सर्वांना सांगितला पाहिजे. आणि तो माझा आयुष्यामधला टर्निंग पॉईंट निश्चित मला मान्य करावा लागेल की अशा साध्या पद्धतीने शंकरराव चव्हाण साहेबांनी आपलं त्याचं उभं आयुष्य त्यांनी जे घातलं. त्यानंतर सुद्धा ते देशाचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले, देशाचे गृहमंत्री राहिले, पण त्यांनी या गोष्टीकडे फारसा विचार कधी केला नाही, हे नक्की म्हणावं लागेल. हा त्यांचा एक स्वभाव होता आणि त्यातून त्यांनी जीवनामध्ये कधी काही फारशा अपेक्षा ठेवल्या नाहीत, हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. आणि म्हणून आमदार निवासात त्या खोली आजही त्या ठिकाणी आम्ही साधारण 1.5 ते 2 वर्ष राहिलो होते, मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. आय थिंक इट इज रूम नंबर 111 112 कदाचित आमदार निवासात. आय डोंट नो. आपल्याकडे आईंच्या शब्दातच एक क्लिप आहे, ती आपण ऐकूया. स्वतःहून स्वीकारलेला हा राजकारणाचा मार्ग आम्ही पत्करलेला, त्याच्यामध्ये खाचखळगे नक्कीच असणार. आता जसं आम्ही आनंदात आहोत किंवा साहेब सत्तेवर आहेत, कुठली गोष्ट परमनंट नाही. त्याच्यामुळे वाईट वाटलं थोडा वेळ. आणि मग मुलांचे अशोक आणि मंगलबाई धाकटी मुलगी, त्यांचे दोघांचे शिक्षण शेवटचे वर्ष होते. ती केटरिंगला होती शेवटच्या वर्षाला, अशोक BSc ला होता. साहेब म्हणाले तुम्ही आपण जाऊ नांदेडला आणि हे मुलं हॉस्टेलमध्ये ठेवू. मी त्यांना म्हणाले मला हे पटत नाही तुमचं. अशा वेळेला मुलांची सायकॉलॉजी बघणं हे माझं काम आहे, तुमचं काम आहे. ठीक आहे, तुम्हाला पटतं, तुम्ही सल्ला दिला, पण मी माझे मुलं हॉस्टेलला ठेवणार नाही. काल चीफ मिनिस्टरच्या बंगल्यामध्ये राहिलेले मुलं आणि आज ते हॉस्टेलमध्ये राहिले, तर मुलांचा अभ्यासापेक्षा वेळ वायाला जाईल आणि त्यांना मी माझ्यापासून लांब नाही ठेवू शकणार. तुम्ही आमदार आहेत, आपल्याला घर नाही राहायला. मला त्याच्यात काहीही लाज वाटत नाही. मी एका खोलीत संसार करायला तयार आहे. तुम्ही हा निर्णय माझ्यावर सोपवा. त्या हिशोबाने आम्ही आमदार निवासामध्ये राहायला गेलो
थोडे दिवस वाईट वाटतं माणसाला, सध्या परिस्थितीला तोंड देणं हेच मला जास्त आवडतं. प्रचंड इन्स्पायरिंग गोष्ट आहे. अमिताजी, जेव्हा लग्न होतं तेव्हा आपण एका नवीन घरात येतो. सासू सासरे हे नवीन असतात, फादर इन लॉ, मदर इन लॉ, आणि हळूहळू जेव्हा वेळ जाते, जेव्हा एकमेकांना आपण ओळखायला लागतो, तेव्हा हा जो इन लॉ आहे हा शब्द गळून पडतो आणि फक्त मदर आणि फादर, सासू सासरे हे आपले स्वतःचे आई वडील होतात. ही भावना कधी तयार झाली आपल्याला? माझं जेव्हा लग्न ठरलं आणि मी आई नानाला भेटायला गेली, नानाला मी काय नाही, पण माझी सासूबाईंनी मला सांगितलं की तू मला आईच म्हणायचं. आणि मग नानाला सगळेच नाना म्हणतात, म्हणजे बाबा याचं आहे. समजा हे लोक बाबा म्हणले तर आम्ही बाबा म्हणलो असतो, पण त्यांना पण आम्ही नाना म्हणलो. आणि मला नाही वाटत की माझ्या फादर इन लॉ किंवा मदर इन लॉ हा शब्द माझ्या लग्नाच्या वेळेला काय होतं ते पहिलेच निघून गेलं होतं. बिकॉज युअर दे आर सच अ, म्हणजे एक प्रेमाची वातावरण घरात होतं, एक समजूकपणा, आणि एक आपल्या घरी नवीन सून येते तिला कसं मोल्ड करायचं आणि तिला कसं वावरायचं आणि कसं शिकवायचं ते माझ्या सासूमध्ये 100% होतं. तर मला नाही वाटत की मला आई आणि सासूबाई असं म्हणायची वेळ आली नाही. तर ती मी पहिल्यापासूनच त्यांना आई म्हणायला लागले. तो फादर लॉ मधला इट टेक्स टाईम, आय अग्री. म्हणजे मी म्हणणार नाही की 100% एका वर्ष 2-3 वर्ष माणूस तरुण असतो, वातावरण वेगळं असतं. कारण की माझं लग्न झालं आणि मी डायरेक्ट बॉम्बेची मुलगी सरळ धनेगावला आली, म्हणजे शेतावर माझ्या खेडेगावात. म्हणजे मी कधी खेडा बघितलंच नाही, म्हणजे शिक्षण बॉम्बेला झालं. तर तो सरळ धनेगावला आली. त्यामुळे ते एक वातावरण, ते माझ्याबरोबर राहून शिकवणं त्यांचं, ते भाग मोठं होतं. मला नाही वाटत की तो इनलॉस मला हा कधी हे पडलं नाही. अशोकजी, भाभीजींना राजकारणात आणण्याचं काम आपण कॉलेजमध्येच केलं, त्यांच्या न कळत. तो जरा किस्सा आम्हाला सांगा. म्हणजे कॉलेजमध्ये सुद्धा तुम्ही त्यांना राजकारणात त्यांच्या न कळत निवडून आणलं किंवा असं काहीतरी ऐकलं आम्ही. आज मी अनेक निवडणुका लढलो आणि खरी सुरुवात आजची नाही, तर कॉलेजच्याच काळामध्ये निवडणुकीला मी उतरलो होतो. कदाचित ती प्रेरणा वडिलांपासूनच मिळाली असेल, कारण वडील सक्रिय राजकारणात नेहमी राहिले. आणि म्हणून मुंबईच्या एकंदरीत कॉलेजच्या जीवनामध्ये मी निवडणुका लढलो. आणि माझ्या कॉलेजमधून मी विद्यापीठ प्रतिनिधी, आजही त्या फार जोरात या मधल्या कालावधीमध्ये मागील शासनाने काही निवडणुका घेतल्या नाहीत, परंतु मागच्या कालावधीमध्ये मुंबईमध्ये असताना मुंबईमध्ये मी विद्यापीठामध्ये ज्या विद्यापीठ प्रतिनिधी, ज्याला आपण UR म्हणू, URची निवडणूक मी त्यावेळेस लढलो होतो. आणि मुंबईमध्ये मी भवन्स कॉलेजमधून UR म्हणून त्यावेळेस निवडून गेलो होतो मला. आणि त्यावेळेस माझ्या विरोधामध्ये ABVPचा उमेदवार होता. वा, त्यावेळेस सुद्धा, आता आहेच पण मागे होता. त्यामुळे ABVP ही मुंबईमध्ये होती आणि ABVPचा उमेदवाराचा पराभूत करून मी त्यावेळेस निवडून आलो. सुरेश शेट्टी जे मागे मंत्री होते ते सुद्धा मुंबईच्या विद्यापीठातून निवडून आले होते. आणि मला चांगली मतं मिळाली आणि जास्तीत जास्त मतं मला मुलींनी दिली होती. आणि सांगायची गरज नाही, पण सांगितलं पाहिजे गोष्ट. आज मी त्यावेळेस अमिताला सुद्धा ज्यावेळेस महिला रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तिथे एक इलेक्शन होतं, कॉलेजचं इलेक्शन होतं, CRचं इलेक्शन होतं, तर त्या CRच्या इलेक्शनमध्ये त्यावेळेस उभं केलं आणि त्यावेळेस निवडून आल्या. आणि तीच परंपरा आजही कायम ठेवली. आणि आमदार सुद्धा नांदेडच्या लोकांनी भरपूर आशीर्वाद देऊन निवडून आलं. हा सुद्धा आज एक योगायोग म्हणावा लागेल की आमदार म्हणून मागे निवडून आल्या आणि नांदेडच्या लोकांनी स्वीकारून खूप मदत केलेली आहे. त्याची इतिहास हा मागचा सर्व असा आहे. राजकारणात जेव्हा एखादा नवीन व्यक्ती येतो, एखादा आयडल हा डोळ्यासमोर ठेवून येतो. आपल्या घरात तर एवढे मोठे नेते होतेच, लीडर होतेच.
आपण जेव्हा राजकारणात आलात तेव्हा नानांचं कोणतं काम हे प्रेरणादायक ठरलं आपल्यासाठी, किंवा हे काम आहे आणि ह्याची प्रेरणा घेऊन मी आता पुढे येतोय? 1975 तो 1982चा कालावधी जो होता, त्यावेळेसपासून म्हणजे कॉलेजचं शिक्षण जवळपास 80-81 मध्ये पूर्ण झालं. परंतु आपल्या सर्वांच्याच घरामध्ये, मग विलासरावजी आपण अनुभवलं, मी अनुभवलं, आपल्या सर्वच घरांमध्ये एक राजकीय वातावरण नेहमीच राहिलंय. आपण निवडणुका लढलो, आपले वडील निवडणुका लढले, अनेक कार्यकर्त्यांचा संच आपल्याबरोबर राहिला, लोकांनी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर साथ दिली. हे घरचं एक वातावरण तसं होतं की ज्याच्यामध्ये वडिलांचे मी जवळपास 3-4 इलेक्शन्स मी स्वतः नांदेडमध्ये हँडल केले, आपण निश्चित केलेच असेल लातूरमध्ये. त्यामुळे एक प्रकारचं वातावरण आपोआप मी त्याच्यामध्ये या सिस्टममध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन गेलो. त्यासाठी काही वेगळा परिश्रम करायची गरज नाही. आपोआप नांदेडचे जे कार्यकर्ते, आजही जे नेटवर्क आहे, मला मान्य करावं लागेल, हे जुनं नेटवर्क जे शंकरराव चव्हाण साहेबांचं नेटवर्क होतं, ते आजही नांदेडमध्ये त्यांची मुलं, त्यांची पुढची पिढी आजही माझ्याबरोबर या ठिकाणी कार्यरत आहे. हे मला या ठिकाणी मुद्दाम सांगितलं पाहिजे. त्यामुळे नेटवर्क काँग्रेसचं जे होतं ते आजचं नाही, तर गेल्या 40 वर्षाच्या कालावधीच्या पेक्षा अधिक नेटवर्क हे नांदेडमध्ये महाराष्ट्रातच अर्थात आहे. विलासरावजींच्या मानणारा वर्ग, शंकरराव चव्हाण साहेबांना, शिवराज पाटलांना, हा सगळा कालावधी जो मराठवाड्याचा आपण अनुभवला, हा सगळा कालावधी आपण सर्वांनी जवळून अनुभवला. कार्यकर्ते, नेटवर्क डेव्हलप झालं आणि राजकीय क्षेत्रामध्ये आपोआप आपण पदार्पण केलं. आज अमित भैया त्याच्यामध्ये आहेत, आपले बंधू, लहान बंधू त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे आम्ही सर्व त्याच पद्धतीने या क्षेत्रामध्ये उतरलो आणि तो नेटवर्क आजही आपल्याबरोबर आहे. त्यामुळे शंकरराव चव्हाण साहेबांची राजकीय कारकीर्द जर मी डोळ्यासमोर ठेवली तर अनेक चढ उतार पाहिले आणि त्यामुळे आजही चढ उताराची मला फिकर कधी वाटत नाही. राजकारणामध्ये हार पराजय, जीत हारजीत होत राहते, परंतु साहेबांनी ज्या पद्धतीने राजकीय क्षेत्रावर संघर्ष केला, एक ध्येयवादी होते. सामान्य माणसासाठी त्यांनी ते काम करत राहिले. सामान्य माणसाचे अश्रू पुसण्याचं काम त्यांनी केलं. गरिबांचे तुम्ही पाहतो, शेतकऱ्यांना आपल्या भागामध्ये सिंचनाची सोय त्यांनी त्या भागामध्ये भरपूर परिश्रम घेऊन खूप त्रास झाला. तर मराठवाड्यात सिंचनामध्ये भरपूर वाव त्यांनी निर्माण केला. त्यामुळे धरणं झाली, पाणी उपलब्ध झालं, शेतीकडे काम त्यांनी पाहायचं लक्ष दिलं. त्यामुळे त्यांचा जो काही दृष्टिकोन होता तो निश्चित प्रेरणादायी ठरला आणि त्यांच्या कालावधीमध्ये सामान्य माणूस हा त्यांचा केंद्रबिंदू होता. आणि मला वाटतं तेच गुडविल फार मोठं आहे. म्हणजे आजही सामान्य माणसाच्या घरामध्ये देवाच्या फोटो बरोबर शंकरराव चव्हाण साहेबांचा फोटो लावला जातो. ही एक आज आमच्यासाठी खरंच एवढी मोठी प्रेरणादायी बाब आहे की लोकांना आजही शंकरराव चव्हाण आठवतात, लोक विसरलेली नाहीत. 100 वर्ष झाली त्यांच्या जीवनाला, पण लोकांच्या मनामध्ये आजही शंकरराव चव्हाण साहेब त्यांच्या स्मरणामध्ये आज आहेत. हा सगळ्यात जमेची बाजू आहे. आणि मला वाटतं हीच फार मोठी शिदोरी ही माझ्याकरता आहे की त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांचं कार्यकाळ हा आगामी काळामध्ये सुद्धा तशाच पद्धतीने आपण काम करत राहावं आणि सामान्य माणसाचं प्रेम आपल्या त्यातून मिळत राहील या अपेक्षेने मी काम करते, मला सांगितलं पाहिजे. नाही, खरंच नानांनी देशाकरता, राज्याकरता, मराठवाड्याकरता खूप काम केलं. या संदर्भात नानांचे समकालीन काय सांगतायत ते आपण पाहूया. डॉक्टर शंकरराव चव्हाण हे एक धीरोदात्त नेतृत्व होतं. हे नेतृत्व केवळ मराठवाड्याचंच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं आणि देशाचं नेतृत्व अत्यंत धीरोदात्तपणाने त्यांनी केलं. एकाच व्यक्तीनं संरक्षण खातं, अर्थ खातं, वाणिज्य खातं, अशा वेगवेगळ्या योजना खातं, अशा वेगवेगळ्या खात्यामध्ये अतिशय कुशलपणानं आणि अत्यंत चोखपणानं काम करणारं असं हे व्यक्तिमत्व होतं. खऱ्या अर्थानं मराठवाड्याचे ते भगीरथ होते. मराठवाड्याला जर खरोखर पुढे जायचं असेल, प्रगती व्हायची असेल मराठवाड्याची, तर या ठिकाणी पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय ते शक्य नाही याची त्यांना जाणीव झाली होती. म्हणून त्यांनी मराठवाड्यामध्ये अत्यंत प्रयत्नपूर्वक काही लोकांचा विरोध असताना सुद्धा जायकवाडी प्रकल्प या ठिकाणी आणला. आणि जायकवाडी प्रकल्प म्हणजे खरोखर मराठवाड्याची जीवनदायी एक योजना आहे, अशा प्रकारची हा प्रकल्प आहे. त्याचप्रमाणे पेणगंगा आणि इतर प्रकल्प नांदेड जिल्ह्यातले जे आहे मानार प्रकल्प,
या सर्व प्रकल्पामध्ये त्यांचा अतिशय मोलाचा वाटा राहिलेला आहे आणि त्यामुळं खरोखर मराठवाड्याचं भाग्य उजळलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. माझी अशी खात्री आहे की त्यांचे कर्तृत्ववान सुपुत्र माननीय अशोकरावजी चव्हाण हे सर्व या प्रश्नाकडे लक्ष देऊन शंकररावजींचं जे स्वप्न आहे ते निश्चितपणानं ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत अशी माझी खात्री आहे. म्हणजे अशा प्रकारे सर्व प्रश्नांना अतिशय अभ्यासपूर्वक आणि खरोखर तळमळीनं आणि मनापासून साथ देणारे अशा प्रकारचे शंकररावजी चव्हाण हे खरोखर मराठवाड्याचं भूषण आहे, यात मुळी शंका नाही. शंकररावजी चव्हाण हे देशातल्या प्रमुख राजकीय नेत्यांच्यापैकी एक नेते. जायकवाडी प्रकल्प ज्या वेळेला भूमिपूजन व्हायचं होतं, लालबहादूर शास्त्री हे पंतप्रधान होते, तेव्हा आम्हा लोकांना शंकररावजींनी बोलवलं आणि ते असं म्हणाले की आपण सर्व लोक जाऊन दिल्लीला शास्त्रीजींना भेटू, म्हणजे ते भूमिपूजना करता येतील. आम्ही म्हटलं शंकररावजी एवढे मोठे नेते असल्यावर बाकीच्यांनी यायची काय गरज. तर धरणाच्या वरच्या बाजूच्या लोकांनी धरण होऊ नये म्हणून प्रयत्न केला होता. आम्ही सर्व लोक एकत्र गेलो आणि शास्त्रीजींनी मान्यता दिली. त्यानंतर त्या धरणाचं भूमिपूजन झालं. असाच एक अनुभव मला पूर्णा धरणाच्या बाबतीमध्ये आला. पूर्णा धरणाकरता आम्ही एक प्रतिनिधी मंडळ भेटायला गेलो. काँग्रेसचे बहुतेक नेते होते. आम्ही त्या शंकररावजीशी चर्चा केल्यावर शंकररावजी असं म्हणाले की तुम्ही आता आमच्या खात्याच्या सेक्रेटरीला भेटा आणि त्यांना हे पटवून द्या की हे पूर्णा धरण होणं का आवश्यक आहे. तेव्हा मला आश्चर्य वाटलं की मंत्री शंकररावजी आहेत त्या खात्याचे आणि आम्हाला सेक्रेटरीला भेटायला सांगतात. आम्ही सर्व सेक्रेटरीला प्रतिनिधी मंडळ भेटल्यानंतर माझ्या हे लक्षात आलं की शंकररावजींनी सांगितलं ते बरोबर होतं. सेक्रेटरीला जर पटलं तर ती बाब पुढे ढकलली जाते. तेव्हा अशा प्रकारे शंकररावजींची काम करण्याची पद्धती होती. त्या माणसाने मराठवाड्यात माझ्यासारख्या लहान माणसाने काय सांगावं. त्यांच्याबद्दल अनेक पुस्तकं लिहिल्या गेली, अनेक त्यांनी केलेल्या कामाचं वर्णन लिहिलं गेलं, पण त्यांचा जन्मदिवस जलदिन म्हणून साजरा करण्यात आलेला नाही. मी महाराष्ट्र सरकारला सारखी विनंती करतो की त्यांचा जन्मदिवस हा जलदिन म्हणून साजरा करा, कारण कर्तबगार माणसाला हे दिलंच पाहिजे आणि पुढच्या पिढीला हे नाव त्यांच्या हृदयात कोरले गेलं पाहिजे. म्हणून माझी मागणी आहे की शंकरराव साहेबाला जलदिन म्हणून ते साजरा करावा. आपण नानांचे दोन्ही रूप पाहिले, म्हणजे घरातलं रूप आणि पब्लिक फिगर म्हणून एक रूप. ह्यात मोठा फरक काय होता? एक पब्लिक फिगर म्हणून बोलायचं झालं तर अनेक किस्से सांगण्यासारखे आहेत. मी थोडक्यात सांगेन. एक तर त्यांचा अभ्यास, जे विभाग त्यांच्याकडे होते त्या विभागाचा अभ्यास असा असायचा की अधिकाऱ्यांच्या पेक्षा जास्त माहिती त्यांच्याकडे असायची. त्यामुळे कुठल्याही बैठकीला बसल्यानंतर सचिव असोत, कलेक्टर असोत, कमिशनर असोत, हे पूर्ण तयारीने त्यावेळेस वाचून यायचे की समोर मुख्यमंत्री आहेत, काय प्रश्न विचारतील, किंवा या विभागाचे मंत्री आहेत काय प्रश्न विचारतील, हे सगळ्या धडकी बसायचे. एवढा अभ्यास असायचा की विशेषतः जलसंपदा विभाग जो आजचा आहे हा त्यांची एक मास्टरी त्याच्यामध्ये होती. आणि त्यामुळे एखादा प्रश्न, एखादा रोजगार हमीच्या कामावर गेले तिथे पाहिल्यानंतर काय प्रश्न विचारतील, चीफ सेक्रेटरी तयारी करून यायचे, जिल्हाधिकारी तयार करून यायचे की मुख्यमंत्री यांनी सगळं पाहिलेलं आहे, त्यांना अभ्यास आहे, धरणाची माहिती विचारतील. मिटिंगमध्ये बसल्यानंतर त्यांना आपल्यापेक्षा अधिक माहिती आहे, त्यामुळे वाचून आल्याशिवाय अधिकारी यायचे नाहीत. ही त्यावेळेसची कार्यपद्धत. आता आज ते सगळं बदललेलं हा भाग वेगळा. त्यामुळे एक अभ्यासू व्यक्तिमत्व त्यांचं होतं आणि मास्टरी होती की राज्याचा मुखबळ हेडमास्टर जे म्हणले ही गोष्ट खरी आहे की त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असायला ते निर्णय त्यावेळेस घ्यायचे तातडीने की नाही हे असं आहे. आणि अधिकारीसुद्धा त्यावेळेस तशा पद्धती तयारीने यायचे. आज माधवरावजी गोडबोले आजही हयात आहेत, त्यांना
होम सेक्रेटरी राहिलेले आहेत मुंबईला, त्यांचं आता व्याख्यान आहे, नांदेडला इथे येऊन घे. त्यामुळे त्या काळातले जे IAS IPS अधिकारी आहेत आजही काही त्यातले हयात आहेत जे शंकरराव चव्हाण साहेबांच्या हयाती त्यांच्याबरोबर काम केले. त्यामुळे त्यांचा गाढा अभ्यास असायचा आणि ती कमांड असल्यामुळे राज्याला एक गती मिळायची, कामाला एक भरपूर त्यावेळेस खूप त्याच्यामध्ये मदत व्हायची आणि अधिकाऱ्यांची साथ मिळायची. हा त्यावेळेचा एक वेगळा प्रसंग होता. आणि घरातले तर आपण मगाशीच सांगितलं की नाना म्हणून खूप प्रेमळ होते. संध्याकाळी 6 नंतर घरी आल्यानंतर ऑफिसचे कामं ऑफिसमध्ये, घरामध्ये ऑफिस कधी नव्हतं, घरामध्ये आल्यानंतर मग आपल्या फॅमिली बरोबर घरातल्या लोकांसमोर बरोबर अतिशय मनमिळावू पद्धतीने आम्ही राहायचो, कुटुंब म्हणून राहायचो आणि त्या सगळ्या आठवणी आजही आमच्या स्मरणामध्ये आहेत. अशा प्रकारचं त्यांचं जीवन राहिलेलं आहे. नाना हे ग्रासरूट लीडर होते, तर त्यांचे सहकारी, त्यांचे कार्यकर्ते, त्यांचं रिलेशनशिप कसं होतं? मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की एक नेटवर्क आजही कायम आहे. म्हणजे काम करणारा कार्यकर्ता जो होता किंवा त्यावेळेसचा त्यांचा सहकारी होता, ही आजची नाही, ती सगळी जुनी पिढी आणि त्यांची आता पुढची पिढी ही जणू काही आमच्या कुटुंबातले सदस्यच प्रमाणे आजही नातं आमचं कायम आहे. हे मला मुद्दाम या ठिकाणी नमूद केलं पाहिजे. कारण की ती सगळं नेटवर्क जे होतं हे त्यांच्याबरोबर घरच्या भाजी भाकरी घेऊन त्यावेळेस प्रचाराला लागायचे, काम करायचे, मेहनत घ्यायचे आणि ते शंकरराव चव्हाण साहेब सुद्धा त्यांना वेळ द्यायचे, चर्चा व्हायची आणि खूप एक जवळीक राहिली आहे सगळ्या सामान्य माणसाची. त्यामुळे नांदेडमधलं जे एक नेटवर्क आहे ते कोणी किती प्रयत्न केला ते न तुटणारं नेटवर्क आहे, जो मनापासून केंद्रबिंदू म्हणून समजला सामान्य माणूस आजही जुळलेला आहे, तो कधी दूर गेलेला नाही. सत्ता असो किंवा नसो हा भाग वेगळा आहे. राजकारणामध्ये सत्ता येते जाते हा विषयच नाही आहे, परंतु इथे जुळलेला माणूस जो जिल्ह्यातला मराठवाड्यातला आहे तो आजही तेच संबंध ठेवून आहे आणि म्हणून तो कार्यकर्ता जणू काय घरातलाच माणूस आहे. अशा पद्धतीने आजही ते नातं आमचं कायम आहे जे त्यावेळेस होतं. नानांचे काही कार्यकर्ते आहेत, त्यांची एक क्लिप आहे, ती आपण पाहूया. एकोणीसशे 69 बाबासाहेब आंबेडकरांची जन्मशताब्दी आपण साजरी करण्याचा प्रयत्न केला शासनाने देश पातळीवर. त्यावेळेला मी माझ्या गावच्या सार्वजनिक विहिरीवर बहुत मागासवर्गीय लोकांना शिवायचं किंवा पाणी घ्यायचा अधिकार नव्हता, असा काळ होता तो. त्यावेळेला आम्ही ती विहीर आम्ही साहेबाच्या हिमतीवर स्पर्शता कशाची ही भूमिका घेऊन आम्ही केली. त्यावेळेला आठवते आम्हाला की साहेब आमच्या मागे पाठीमागे खंबीरपणे होते, म्हणून आम्ही हे धाडस वयाच्या 25व्या-24व्या वर्षी करू शकलो. सर्वसाधारण परिस्थितीचा माणूस शंकररावजीमुळं प्रामाणिक कार्यकर्त्याचे काय त्यांच्या मनामध्ये विश्वास आणि प्रेम होतं, हा अनुभव मी सातत्याने घेत आहे. मी त्यांना फक्त निमंत्रण देण्यासाठी मुंबईला गेलो तेव्हा त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन धर्माबादला आले. धर्माबादला त्यांचा आम्ही मुख्यमंत्री होते तेव्हा चांगल्या प्रकारे सत्कारही केला. पण त्यांनी घरी राऊसाहेब जेवायला म्हणल्यानंतर सर्व स्टॉप घेऊन जेवणाकरता माझ्या छोट्या कार्यकर्त्याच्या घरी येऊन जे आहे ते घरी येऊन जेवण करून गेले. माझ्या लेकरा बाळात त्यांनी 1 घंटा घालवले. त्यांनी मुख्यमंत्री असते वेळेस पहिल्या वेळेस आमच्या धर्माबाद तालुक्यात एकाही घरी लाईट नव्हती. धर्माबाद तालुक्याला लाईट मिळवून देण्याचं काम साहेबांनीच केलं आणि धर्माबादला एकही शिक्षण संस्था नव्हती. मुलं शिकायला नांदेडला यशवंत कॉलेजला यावं लागत गेलं, तर त्यांच्यासाठी त्यांनी धर्माबाद लाल बहादूर शास्त्री कॉलेजची स्थापना केली. साहेब एक छोटा कार्यकर्ता म्हणून मला विचारत होते की बाबा आता आपल्याला काय करायचं. मी म्हणलं साहेब आमच्याकरता काही करा न करा, उमरी भागातील लोकाला कोणत्याच प्रकारचा रोजगार नाही, शेतकऱ्याला कोणत्याच प्रकारचं जास्त उत्पन्न होणारचं असं काही साधन नाही. म्हणून साहेबाचे पाया पडून मी त्यांना म्हणलो
की साहेब एक कारखाना कुठेतरी काढा. ते म्हणले बाबा गायरान पाहिजे, लोक जमिनी देतील काय. मग साहेब हेलिकॉप्टरमधून आमच्या भागातून जेव्हा जात होते त्यावेळेस त्यांनी वागलवाडा हे एक खडकाळ भाग, उंच भाग बघून काही गायरान आणि काही लोकांच्या जमिनी अशा मिळून त्यांनी साहेब त्यावेळेस या उमरी भागातील लोकांकरता साखर कारखाना म्हणून काढले. आणि त्या साखर कारखान्या काढण्यामुळं आमच्या भागातील रोजगार, लोक थोडं समृद्ध होऊ लागले, शेतकरी थोडे थोडे मोठे होऊ लागले. सामान्य जनतेत सुद्धा शंकरराव साहेबाविषयी आणि अशोकराव साहेबाविषयी भरपूर प्रेम आहे. त्या काळचं राजकारण हे वेगळंच होतं. आदरणीय नाना, शरद पवार साहेब, विलासराव देशमुख साहेब अशी दिग्गज उत्तुंग माणसं, त्यांच्याविषयी काय वाटतं आपल्याला? लीडरशिप वगैरे. महाराष्ट्राने आज महाराष्ट्र जो घडवला आहे तो अनेक दिग्गज नेत्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय. सुरुवात यशवंतराव चव्हाण साहेबांच्या राज्याचे पहिले मुख्यमंत्री या नात्याने ती जी सुरुवात झाली. त्यानंतर वसंतराव नाईक असतील, कन्नमवार साहेब असतील, पवार साहेब असतील, हा सगळा शंकरराव चव्हाण साहेब राहिले, विलासराव देशमुख साहेब राहिले, निलंगेकर साहेब राहिले. हा सुदैवाने हा कालावधी मी सगळा जवळून पाहिल्याची मला अद्यापही सगळ्या आठवणी आहेत. मी आबासाहेब खेडकर त्यावेळेसचे राज्याचे गृहमंत्री, एक मोस्ट पॉवरफुल होम मिनिस्टर म्हणून आबासाहेब हे बाळासाहेब देसाईंना मी फार जवळून पाहिलेला आहे. एक तर 3 महत्त्वाच्या नेत्यांचा उल्लेख आपण जो केला, सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे शरद पवार साहेब, जे आजही सक्रिय राजकारणामध्ये आहेत, आजही भरपूर काम करतायत. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर तरुण माणसालाही वाटावं की बाबा त्यांच्यासारखं काम आपल्यालाही करता आलं पाहिजे. एवढं 24 तास काम करणारे पवार साहेब आहेत. पण एक परसेप्शन असं निर्माण होतं की शंकरराव चव्हाण साहेबांचं आणि पवार साहेबांचं जमत नाही की काय, किंबहुना काही वाद आहे का काय. मला हे मुद्दाम आजही सांगितलं पाहिजे की शंकरराव चव्हाण साहेबांचं आणि पवार साहेबांचं असं व्यक्तिगत वाद कधी नव्हता. म्हणजे फार कमी लोकांनाही माहीत असेल. फक्त वाद कुठे व्हायचा की मराठवाड्याला पैसे मिळत नाहीत, सगळा पैसा राज्याच्या एका विशिष्ट भागात जातोय, मराठवाड्याला अनुशेष आहे, मराठवाड्याच्या पाण्याचा अनुशेष आहे, रस्त्याचा अनुशेष आहे, फायनान्समध्ये जात असताना निधी आम्हाला कमी पडतो, प्रत्येक गोष्टीवर वाद करावा लागतो. हा वादाचा मुद्दा त्यावेळेस आणि आजही बऱ्याचशा वेळेस थोडासा राज्यामध्ये असमतोल जो पाहायला मिळतो, त्याच्यावर वाद हे त्यावेळेसपासून नेहमी राहिलेले आहेत. त्यामुळे मराठवाड्याला अधिकचा पैसा मिळावा, मराठवाड्यातल्या गरीब माणसाला न्याय मिळावा, पाण्याचा प्रश्न आजही कायम आहे, हे सगळे विषय जे आहेत हे शंकरराव चव्हाण साहेबांनी प्रखरतेने त्यावेळेस मांडले. आणि त्यावेळेस मग शंकरराव चव्हाण साहेबांचे आणि पवार साहेबांचे खटके काही प्रमाणात उडायचे, नक्की मला मुद्दाम सांगितले पाहिजे. आणि त्यामुळे परंतु कधी व्यक्तिगत अशा स्वरूपाचं विषय कधी घडला नाही. राज्याला ज्यावेळेस शंकरराव चव्हाण साहेबांचा 75वी दिल्लीमध्ये अमृत महोत्सव साजरा केला गेला होता, त्यावेळेस शरद पवार साहेबांचे उद्गार आणि शंकरराव चव्हाण साहेबांचे उद्गार, नरसिंहरावजी देशाचे प्रधानमंत्री होते त्यावेळेसचं भाषण मला आजही आठवतं आहे. त्यामुळे एक व्यक्तिगत संबंधाचा नातं हा विषय वेगळा, आणि राजकारणातल्या जे काही थोडाफार संघर्ष जो झाला तो सार्वजनिक प्रश्नावर झालेला आहे हे मला मुद्दाम सांगितलं. त्यामुळे पवार साहेबांच्याबद्दल नितांत आदर आमच्या मनात आजही. पुढची पिढी जी आहे, अजित पवार असतील, आम्ही दोघंही चांगले संबंध आहेत, काही प्रश्नच नाहीत वादाचे. आम्ही भांडतो, पैसे द्या मराठवाड्याला, आम्ही आजही वाद घालतो नाही, हे बरोबर नाही आहे. त्यामुळे हे करत असताना चर्चा आमची होते आणि ते सुद्धा सक्रिय प्रतिसाद देतात. त्यामुळे पुढची पिढी जी आहेत, आता जयंत पाटील जे राजाराम बापूंचे चिरंजीव आज राज्याचे आपले जलसंपदा मंत्री आहेत, अजित पवार या राज्याचे वित्तमंत्री आहेत, मी राज्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत, उद्धव ठाकरेजी आहेत. तर निश्चित समन्वय होतो, चर्चा होते आणि जी काही महाराष्ट्राची गरज आहे त्या कामाला प्राधान्य करता आम्ही एकत्र चर्चा होते. कधी कधी खटके उठतात, पण आमची भूमिका मांडतो आम्ही, तशीच त्यावेळेस होती. त्यात पर्सनल काही विषय नव्हता. राहिला प्रश्न विलासरावजींचा, आता मला काय आधी सांगायची गरज नाही. इट इज लाईक वन फॅमिली.
म्हणजे शंकरराव चव्हाण साहेब आणि विलासराव देशमुख साहेब, शिवराज पाटील साहेब एक वन फॅमिली त्यावेळेसही होती आणि आजही कायम आहे, हे मला मुद्दाम या ठिकाणी सांगितलं पाहिजे. विलासरावजी म्हणजे माझे थोरले बंधूच म्हणून मी त्यांना संबोधतो, किंवा ते गुरुभाऊ म्हणून ते आम्हाला म्हणायचे. अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य राहिलेलं आहे. आणि आपल्याला आठवत एक प्रसंग 1986 मध्ये शंकरराव चव्हाण साहेब राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राज्यात परत आले. देशाचे गृहमंत्री होते आणि राजीव गांधी देशाचे प्रधानमंत्री असताना राजीव गांधी साहेबांनी शंकरराव चव्हाण साहेबांना सांगितलं की तुम्ही आता राज्यात परत जा आणि राज्याचे मुख्यमंत्री पद तुम्ही स्वीकारा. शंकरराव चव्हाण साहेब महाराष्ट्रात आले आणि मंत्रिमंडळ गठीत करण्याचा निर्णय जेव्हा झाला तेव्हा मला आठवतं की विलासराव देशमुखांना त्यांनी सांगितलं ही मंत्रिमंडळाची यादी घ्या आणि ज्यांना कुठले डिपार्टमेंट वाटायचे तुम्ही ठरवा आणि फक्त यादी टाईप करून माझ्याकडे मी सही करून टाकतो. अशा प्रकारचं विश्वासाचं नातं हे विलासराव देशमुख आणि शंकरराव चव्हाण साहेबांचं राहिलेलं आहे. ही खाते वाटपसुद्धा शंकरराव चव्हाण साहेबांच्या मंत्रिमंडळात विलासराव देशमुखांनी केलं होतं. हा इतिहास मला सांगण्याची गरज नाही. हे जुने प्रेमाचे संबंध तेच आमचे आजही कायम आहेत आणि पुढच्या पिढीला सुद्धा निश्चित आम्ही सर्व एकत्र राहू. आणि मराठवाड्याचं आमचं स्वप्न सर्वांचं आहे, त्याकरता कुठली गोष्ट आड येणार नाही एवढं विश्वासाचं नातं जे मागचं होतं ते आजही कायम आहे, मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. मला आठवतंय जेव्हा घरी पप्पांवर चर्चा व्हायची की इतक्या मुख्यमंत्र्यांच्या खाली आपण काम केलं, त्यांच्याबरोबर काम केलं, तर तुमचे आवडते मुख्यमंत्री कोण असा जेव्हा विषय यायचा तेव्हा चव्हाण साहेब हे त्यांचे नंबर 1 नेहमी असायचे. ते नेहमीच म्हणायचे की मला मुलासारखं त्यांनी माझी साथ दिली आणि तेच संबंध जसं अशोकजींनी सांगितलं तेच पुढे चालू आहेत. ह्यावर आपल्याकडे एक AV आहे ते आपण पाहूया. मी गेली 30-35 वर्ष आमदार खासदार म्हणून काम केलं, पण माझ्या जीवनामध्ये शंकररावजी चव्हाण साहेबांच्या उंचीचा नेता मला पाहायला मिळाला नाही. आणि मराठवाड्यामध्ये नेते घडवण्याचं त्यांनी काम केलं. विलासरावजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून जवळपास 7-8 वर्ष त्यांनी काम केलं. पण 1980 मध्ये विलासराव जेव्हा पहिल्यांदा आमदार झाले त्यांच्यामध्ये नेतृत्व करण्याची गुण आहे हे साहेबांनी हेरलं आणि 1980 पासनं विलासराव देशमुखांना ताकद देण्याचं काम स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेबांनी केलं. ते जेव्हा 86-87 मध्ये मुख्यमंत्री म्हणून इथं आले तर विलासरावजीकडे अर्धे खाते होते. आपल्याला सांगतो बरेच लोक म्हणायचे की विलासरावजीवर एवढं प्रेम का शंकरराव चव्हाणाचं. ते बोलायचे की विलासराव हे महाराष्ट्राचं नेतृत्व करू शकतात हे शंकरराव चव्हाण साहेबांनी जाणलं आणि त्यांना हे ताकद देण्याचं काम केलं. अशोकजी, आपण जेव्हा राजकारणात आलात तेव्हा आपल्याला असं वाटलं का की नानांनी पॉलिटिकल बॅटन जसं रिलेमध्ये आपण बॅटन दुसऱ्याच्या हातात देतो तसं तुमच्या हातात दिलं आहे, अशी आपल्याला कधी जाणीव झाली का? त्यांनी माझ्या हातात बॅटन देण्याचा प्रश्न नव्हता, कारण ते आपोआप आलं. म्हणजे एकतर दिवस कसे गेले हेच कळालं नाही आणि वयाच्या जवळपास 80व्या वर्षी थोडं शेवटी त्यांनी, मला आजही आठवतं की कधी आजारीच पडले नव्हते. मी कधी पाहिलं नाही. ही वॉज नेवर सिक. आणि सडनली ते आजारी पडले आणि बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते आणि त्यांची प्रक्रिया जरा ढासळत चालली होती याची मला जाणीव होऊन माझ्या डोळ्यात अश्रू आले. ते मला म्हणाले की डोळ्यात अश्रू आणायची गरज नाही, काम भक्कमपणे करा, काम करा, मी तुमच्याबरोबर सदैव आहे, पण आयुष्यामध्ये प्रसंग येत राहतात त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. मी ठीक आहे, मी किती दिवस राहणार आहे, म्हणजे ही वॉज व्हेरी स्पेसिफिक, मी किती दिवस राहणार आहे, आता तुम्हाला सगळं सांभाळायचं आहे, त्यामुळे आम्हाला ते धीर द्यायचं काम केलं. आणि ही बॅटन, राजकारणामध्ये बॅटन देण्याचा प्रश्न नाही किंवा विषय नाही. राजकारणामध्ये बॅटन देण्याचं जे काम हे लोक करत असतात आणि माझ्या राजकीय आयुष्यामध्ये गुडविल शंकररावजींचं जरूर आहे, पण बॅटन देण्याचं काम नांदेडमधल्या जनतेने केलं हे मला विसरता येणार नाही की त्यांनी मला अलगदरित्या उचलून पुन्हा कामाला लावलं
आणि या जिल्ह्यामधले नेतृत्व महाराष्ट्रामध्ये काम करण्याची संधी माझ्या नांदेडच्या लोकांनी एक संधी मला दिली. शंकरराव चव्हाणांचं बॅकग्राऊंड, माझं त्याच्यामध्ये असलेलं योगदान जे पुढे दिलं, तर ते रिले हा पुढे मी तसाच सुरू ठेवला आणि मग त्या पद्धतीने पुढे जाण्यामध्ये यशस्वी राहिलो आजपर्यंत ईश्वर कृपेने. आणि शंकरराव चव्हाण साहेबांचं जे गुडविल आहे ते गुडविल सातत्याने पुढे राहावं, तो प्रयत्न आमचा आहे. कारण शेवटी कर्तृत्व तुम्हाला सिद्ध करावं लागतं. मी कोणाचा कोण आहे किंवा तुम्ही कोणाचे कोण, असा विषय आता गौण झालेला आहे. स्पर्धा वाढलेली आहे. प्रूव्ह युअर मेरिट, लोक तुमच्यावर राहतील. आणि मला वाटतं की त्याच्यामध्ये आजवर मी यशस्वी राहिलो आणि लोकांचं प्रेम भरपूर संपादन मी करू शकलो, याचा मला मनापासून अभिमान आणि आनंद आहे. तो भविष्यात करण्याचा माझा प्रयत्न राहील. अमिताताई, जेव्हा घरात जुळ्या मुली झाल्या तेव्हा नानांचं आणि आईंचं रिॲक्शन काय होतं त्यावेळेस? दोघांचं रिॲक्शन खूप, म्हणजे ते खूप आनंदित होते. माझी सासूबाई तर एवढे आनंदित होते, कारण की एक तर मला मुलं लेट इन लाईफ आलेत, आणि जेव्हा मुली झाल्यानंतर म्हणजे एकदम आनंदित. नाना तर दुसऱ्या दिवशी दिल्लीला होते, दुसऱ्या दिवशी लगेच आले. आणि त्यांची म्हणजे तो एवढा प्रेम होता की घेऊन बसायचे टी व्ही समोर. आम्ही दिल्लीला गेलो त्याच्या वाढदिवसाला पहिला, मुलांना घेऊन आपल्या बाजूला घेऊन बसायचं, एकीला मांडीवर ठेवायचं, एकीला सगळं तिला खेळवायचं. त्यांना खूप प्रेम होतं आणि त्यांना खूप आनंद झाला दोघांना. तो दॅट वॉज नॉट अ इश्यू की मुली आहे की मुलं आहेत, तसं नाही, पण त्यांना खूप आनंद झाला. आणि ते पण लहान व्हायचे त्यांच्याबरोबर? हो, येस, ते बिलकुल लहान व्हायचे. मुलांबरोबर ते आपण कसं आलूलू करतात तसंच करायचे ते नाना त्यांच्याबरोबर आणि बोलायचे. तर एवढा प्रेम होता त्यांना. आणि मला वाटतं प्रत्येक नातवंडांबरोबर त्यांना प्रेम होतंच त्यांना. आता नानांच्या दोन्ही नाती श्रीजया आणि सुजया इथं आहेत, तर मला तुम्हाला विचारायचं आहे, आपण लहान असताना नाना एवढी मोठी पर्सनॅलिटी होते, तुम्हाला त्याचं काही जाणीव होती, काही कळालं तुम्हाला त्यावेळेस की हाऊ बिग युअर ग्रँडफादर वॉज? नाही, आय डोंट थिंक आम्ही असं कधी नानांनी आम्हाला फील करू दिलंय की ही वॉज सच अ बिग पर्सनॅलिटी. ही वॉज ऑलवेज आर आजोबा, ऑलवेज आर नाना. अँड मला आठवण आहे की आम्ही स्कूलवरून यायचो आणि नाना दिल्लीवरून यायचे, तर त्यांच्या खिशात आहे ना महाल ॲक्टो भेटायची फ्लाईटमध्ये. ते आमच्यासाठी 2 चॉकलेट त्यांच्या ब्लेझरच्या खिशात नेहमी ठेवायचे. आणि वी यूज टू वेट, स्कूलवरून आलो की पहिले पळायचो आम्ही, अँड वी यूज टू गो हंट इन हिज पॉकेट्स की कुठे आहे आमची चॉकलेट. सो या, इट वॉज he was a very humble person, very warm person. Same thing. I don't want to say anything. काय वेगळी आठवण? नाही, आमच्याबरोबर खूप लाड करायचे आणि वी यूज टू प्ले बॅडमिंटन. ते 80 इयर्सचे होते, पण आमच्याबरोबर रोज मरीन ड्राईव्हला चालत जायचो आम्ही, कॉर्न खायला जायचो, रोज बॅडमिंटन खेळायचो, कॅरम खेळायचो. तर खूप मजा करायचो लहानपणी. पण असं कधी घडलंय का की एखादी परमिशन तुम्हाला जर आई बाबांना जर विचारायचं असेल, हो. ती नानांना विचारून तुम्ही केलेली आहे? हो, 1000दा. मम्मी हिटलर असायच्या कारण आम्ही नानांनाच विचारायचो सगळं. मम्मी हिटलर होत्या घरी? आताही आहे. आताही. थँक्यू. थँक्यू. अशोकजी, कसं आहे की नाना एक मोठं व्यक्तिमत्व आहे, एक मोठं वटवृक्ष. त्या सावलीत नेहमीच एक आधार असतो आणि ती सावली आपल्याला खरंच लाभली, एवढी मोठी सावली. आणि राजकारणात काय की चढउतार असतो, विन्स असतात, लॉसेस असतात, जिंकणं असतं, हरणं असतं. त्यावेळेस नाना कसे असायचे आपल्याबरोबर? मला वाटतं की त्यांनी नेहमीच आम्हाला खूप मोठा आधार दिला. राजकारणामध्ये सक्रिय होत असताना त्यांनी कधी मला, मी मंत्री राज्यमंत्री होण्याकरता त्यांनी काही प्रयत्न असे वेगळ्याने कधी केल्याचं मला तरी आठवत नाही. पण त्याला खूप आनंद झाला की मी ज्यावेळेस पहिल्यांदा राज्यमंत्री झालो, माझ्याकडे नगरविकास बांधकाम खातं 1992 साली मी राज्याच्या मंत्रिमंडळात आलो आणि ही वॉज व्हेरी हॅपी की सुरुवात झालेली आहे राजकीय क्षेत्रामध्ये. आणि राजकारणामधले चढ उतार हे ज्या वेळेस आले त्यावेळेस सुद्धा ते माझ्या मागे खंबीरपणे राहिले आणि ते होत राहतं.
राजकारणामध्ये हारजीत होत राहते, राजकारणामध्ये चढ उतार येत राहतात, पण त्यामुळे नाउमेद व्हायचं नाही, काम करत राहायचं आणि जिथे आपण कमी पडलो त्या उणीवा या दूर करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करत असताना काही गोष्टी घडतात. मला वाटतं की ह्या गोष्टी आपण सर्वांच्याच आयुष्यामध्ये आहेत. मला एक प्रसंग आठवतो आपण असल्यामुळे इथे, कारण की मला आठवतं की विलासरावजी एकदा राजकारणामध्ये पराभूत झाले होते लातूरच्या 95च्या कालावधीमध्ये. आणि पवार साहेबांनी मला आणि त्यांना सकाळी वर्षावर बोललो होतं आणि 92 ते 95चा कालावधी हा आपण विरोधी पक्षात त्यावेळेस होतो. 92ची गोष्ट आहे, 92 ते 95, बरोबर आहे, सॉरी 95 बरोबर, करेक्ट, 95मध्ये. तर विलासरावजींचा पराभव झाला होता, पण ते आले सकाळी, आम्ही दोघं एकत्र होतो. तर सहज पवार साहेबांनी म्हणाले, विलासरावजी काय गडबड झाली, कसं काय झालं लातूरची गडबड ही. तर मला वाटलं की विलासरावजी हे आता काय बोलतील, आम्ही, कारण प्रसंगच असा होता की अशा वेळेस काय रिॲक्शन द्यायचं. पण विलासरावजी नेहमीच्या त्यांची जी शैली होती, नेहमी फार लाईट मूडमध्ये त्यांचा स्वभाव तसा होता, एखादा जोक मारून जायचं. त्यावेळेस अशा प्रसंगाला त्यावेळेस ते म्हणाले की कमी मतांनी पडलो असतो तर कदाचित वाटलं असतं, रे 500 मतांनी पडलो, 700 मतांनी पडलो, असं वाटलं असतं मला. पण एवढ्या मतांनी पडलो काहीच वाटत नाही, म्हणजे पुढच्या वेळेस जरा जास्त मतांनी निवडून देऊ म्हणे. म्हणजे आय वॉज शॉक्ड अँड सरप्राईज की त्यावेळेस ते घाबरले नाहीत. त्यांनी सांगितलं की मी जास्त मताने पडलो, पण पुढच्या वेळेस अधिक मताने निवडून येईल. कमी मताने पडलो असतो कदाचित थोडं वाटलं असतं की बाबा हे नको व्हायला होतं, काही वाटत नाही. सो ही वॉज, म्हणजे त्यांनी आपल्या स्वतःला ॲडजस्ट करून घेतलं त्या प्रसंगाला. आणि सार्वजनिक जीवनामध्ये असे प्रसंग जेव्हा येतात त्या माणसाला खूप फेस करण्याची ताकद असली पाहिजे, आणि ती ताकद मी विलासरावजींना त्यावेळेस अनुभव पाहिलेचा प्रसंग आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. आणि कसं असतं की जेव्हा वडील असतात तेव्हा आपल्याला वाटतं की आधार आहे. अनफॉर्च्युनेटली जेव्हा ते नसतात तेव्हा असा कुठला क्षण आहे का किंवा अशी कुठली वेळ होती जेव्हा तुम्हाला वाटलं आज वडील असते तर मी त्यांना हा प्रश्न विचारला असं का, ही चर्चा केली असती? असं की वयामानाने शेवटचं काही वर्ष थोडंसं कठीण चाललं होतं, कारण की वय वाढत चाललं होतं. शेवटी आजारी पडायला लागले. आणि मी त्यांना 1-2 वेळा बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांना मी ॲडमिट केलं होतं. आणि दरवेळेस असं व्हायचं की 8 दिवस हॉस्पिटल ॲडमिट केलं की आठवड्याभरानंतर परत घरी घेऊन यायचो. असं एक साधारण चित्र होतं की असं वाटलंच नाही की काही घडेल म्हणून. म्हणजे आजारी पडले, 8 दिवस हॉस्पिटलला गेलं की घरी घेऊन यायचं, अशी ती सवय झाली होती. 1 महिना 2 महिने असे गेले. आणि अचानक हा नियतीने घाला घातला आणि ते चालले गेले. तर दिस वॉज शॉक फॉर मी. म्हणजे मला हे वाटलंच नाही की असं काही घडेल म्हणून. परंतु हे सर्वच विसरून जातो की आता वडिलांचं वय झालं, आईचं वय झालं, कधी ना कधी ही प्रसंग आपल्यावर येणार आहेत. हे माणसाला कधी रिॲलिटी माणसाच्या आयुष्यामध्ये असा क्षण येईल कधी असं वाटत नव्हतं. पण ते घडलं त्यावेळेस आणि अचानक वाटलं की आपला घरचा आधार, म्हणजे शेवटी जरी सत्यमय जरी राहिले नाहीत तरी घरी असायचे, त्यामुळे घरी आपले आईवडील आहेत हा फार मोठा आधार आम्हा सर्वांना होता. आणि ते अचानक एका वर्षी आई गेली आणि दुसऱ्या वर्षी त्याच दिवशी म्हणजे 26ला आई गेली फेब्रुवारीला, आणि नेक्स्ट पुढच्या वर्षी 27 फेब्रुवारीला वडील गेले. असं ते साधारण नातं आई वडिलांचं जे राहिलं. एका वर्षाच्या कालावधीमध्ये दोघंही गेले. त्यामुळे थोडंसं खचलं होतं, मान्यच करावं लागेल. परंतु आपल्या सर्वांच्याच आयुष्यामध्ये कधी ना कधी हे प्रसंग येतात आणि आम्ही सर्वांनी ते अनुभवलेलं आहे. आणि तो धक्का मात्र मोठा होता. त्याच्यामुळे ती आठवण आजही आहे आणि ते दुःख निश्चितच आजही मनाला लागून जातं. आय लाईक टू ॲड समथिंग. सर्वप्रथम माझी सासूबाई आजारी पडले होते एकदा, आणि असं ते प्रसंग झाला, ते आजारी पडले, घरी आणलं. आणि नंतर नाना दिल्ली, म्हणजे आता राज्यसभा मेंबर्स नव्हते नांदेड, आम्ही मुंबईला आले. आणि अचानक एकदा मी घरी आली, शाळेतून मुलांना घेऊन आल्यानंतर बघितलं की ते यू नॉट वेल. तर मी हॉस्पिटलला ॲडमिट केलं आणि मग MRI केलं आणि डॉक्टरनी, म्हणजे देव सम प्रॉब्लेम, ते सॉल्व्ह झालं की लगेच मला म्हणे चला आता घरी जायचं आहे.
म्हणलं नाना आत्ता तुम्ही आलो, एका तासात तुम्ही कसं घरी? पण नाही, जायचं आहे. त्या दिवशी माझी घरी मी आली, त्यांना हॉस्पिटलवरून घरी आली माझ्या सासूबाईला घेऊन जायला. तर म्हणजे कुसुमताई जेव्हा माझ्या सासू एवढ्या रडल्या, मी म्हटलं आई रडण्यासारखं काय आहे, नाना नीट होतील, चांगले होतील. तरी नाही म्हणे आम्ही तर आपल्या एवढी मोठी वृक्ष आहे, त्याला काय झालं तर आपण सगळे पोरके होऊ, सावलीतून आपण निघून जाऊ. तो शब्द मला आठवतं. आणि त्याने कालांतराने ती आजारी पडल्यात, ते गेल्यात. म्हणजे आम्ही सिरियस झाले होते बाईसाहेब सिरियस झाले, तर तेव्हा मग आम्ही नानाला तिथेच आम्ही हॉस्पिटलमध्येच बसलो होतो की कधी काय होतं. पण नानाचा स्थिरपणा आणि जे कॉन्फिडंट आणि शांतपणा म्हणजे धीर देण्यासाठी ते रडले नाही का, म्हणून अशोकला त्रास होईल. आय वॉज देअर बिकॉज थ्रू आउट द दिसिंग मी होती तेव्हा. आणि अशोकला म्हणले, त्यांनी विचारलं म्हणजे आम्ही कुठे कडी, नाही बेटा तू कमी केलं नाही, आपण सगळंच काय करायचं, पण नीतीचं आहे ते होणार होतं ते झालं, तू काही मनाला लावून घेऊ नको. मग 10 दिवसांनी आम्ही अलाहाबादला गेलो अस्थि विसर्जन करायला. आम्ही सगळे गेलो, अस्थि विसर्जन करून घरी आलो. तर मग हे कामाला गेले आणि मी त्यांच्याकडे बसायला गेली. तर मला विचारतात, मला तुला एक विचारायचं आहे. मला काय ना काय, अशोक रडला होता का अस्थि विसर्जन करताना? म्हणजे ही वॉज सो की माझ्या मुलांना त्रास होऊ नये म्हणून आपण स्वतः घट्ट झाले. आणि वर्षभर मग कधी आजारी पडले, कधी काय झालं तर म्हणायचे तुम्ही मनाची तयारी करा, माझा आजारी आहे, कधी काय होऊ शकतो, मनाची तयारी करा, हिंमत द्या. आणि मला नेहमी सांगायचे तू हिंमत ठेव, त्याला सांभाळ, माझा अशोक खूप हळवा आहे. अजूनही जेव्हा आम्ही तो एक फिल्म बनवली ती, अजूनही जेव्हा आम्ही तो फिल्म बघतो की नानाचं विमानामध्ये ते कॉफिन आणलं होतं, दॅट अजूनही टच करतो आपल्याला आणि माझ्या डोळ्यात अजूनही पाणी येतं. जसं आमचे केशवरावनी सांगितलं त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, तसं अजूनही वाटतं की एवढा मोठं व्यक्तिमत्व, ही शुड हॅव लिव्ड अ लिटल लॉंगर, माय चिल्ड्रन वर ग्रोईंग, आणि त्यांना त्यांचे आजोबा अजून थोडेसे हवे होते, असं एक आम्हाला नेहमीच वाटतं. पण तो जो व्यक्ती आहे आणि त्यांची जी कठोरता आणि कॉन्फिडन्स आणि जे हिंमत आहे आज कोणाच्या मध्ये नाही. आय मस्ट से दॅट आज कोणामध्ये. आय हॅव सीन सो मेनी पॉलिटिशियन्स बट दॅट स्ट्रॉंगनेस स्ट्रेंथ इज नॉट देअर इन एनीबडी. डिसिजन मेकिंग आणि स्ट्रेंथ इज नॉट देअर इन कोणामध्ये पण नाही. मला असं वाटतं की त्या माणसानी आपलं घर, आपला संसार आणि आपल्या लोकांना खूप चांगल्या रीतीने सांभाळलं. मला पण नेहमी वाटतं की माझ्या मुलांना सुद्धा आजोबांची साथ जर मिळाली असती तर फार छान झालं असतं. कारण काय, मला माझ्या आजोबांची साथ हे वयाच्या 20 वर्षापर्यंत मिळाली, पण नियतीचं काय कोण काही करू शकत नाही. पण सुजय, मला तुम्हाला विचारायचं आहे की जसे नाना बाकी सगळे विसरून आजोबा व्हायचे, तसे बाबा होतात का? ही इज ऑलवेज अ फादर. जेव्हा ते घरी येतात, मम्मी साईडला असते आणि सुजया, श्रीजा आणि पप्पा हे एका साईडला असतात. भले इट इज वॉचिंग TV टुगेदर, समथिंग इज गोइंग ऑन द TV, पण आम्ही तिघं सोबत बसले असतो. आणि पप्पा इज ऑलवेज बिन देअर फॉर ऑल आवर बर्थडेज, ऑल आवर इव्हेंट्स, फॉर आवर बोर्ड एक्झाम्स फॉर दॅट मॅटर. ही हॅड कम टू ड्रॉप अस. पहिल्यांदा 10वीची बोर्ड एक्झाम होती, आम्ही पेपर सुरू करेपर्यंत ही वॉज देअर. अँड आमच्या ग्रॅज्युएशनसाठी ही वॉज देअर. सो येस, पप्पा इज ऑलवेज बिन देअर फॉर अस. दॅट्स वंडरफुल. पण अशोकजी, मला आपल्याला हे विचारायचं की अशा कुठल्या गोष्टी आहेत आपण नेहमी वडिलांचा आदर्श ठेवतो की वडील माझ्याबरोबर असे होते म्हणून मी असा माझ्या मुलांबरोबर असणार आहे. तर अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही एम्बाईब केल्या, की जे जसे नाना आपल्याबरोबर होते तसेच त्या गोष्टी तुम्ही इम्पार्ट केल्या, आणि अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या कदाचित नानांनी केल्या नाहीत, ज्या तुम्ही आवर्जून त्या आपल्या मुलांबरोबर शेअर करता? एक तर हे निश्चित मान्य करावं लागेल की ही वॉज अ व्हेरी ऑर्गनाइज्ड पर्सन. म्हणजे फार वक्तशीरपणा होता आणि कुठेही गेलं की पहिले घड्याळ बघायचे, किती वाजता आलो, किती वाजता गेलो. कार्यक्रमाला जर गेले तरी ते ऑन डॉट असायचे. लोकांना सवय नाही आली, लोक मंत्री उशिरा येणार म्हणून लोक तेवढा मार्जिन ठेवूनच उशिरा येतात. पण ही विल कम ऑन डॉट. लोक असो नसो ते म्हणायचे आणि त्या पद्धतीनेच त्यांचं काम चालायचं. आणि बऱ्याचशा वेळेस आयोजकांची प्रॉब्लेम होऊन जायचा, अरे मंत्री तर वेळेवर आले, ऑडियन्स समोर नाही, 9चा वेळ दिला आणि लोक ते 9ला हजर आहेत. त्यामुळे वक्तशीरपणा होता. प्रामाणिकपणा तर निश्चित काही सांगायची गरज नाही, प्रामाणिकपणा होता. आणि फार निर्भीडपणे
भूमिका घेणारे असा त्यांचा स्वभाव राहिलेला आहे. त्यामुळे बऱ्याचशा वेळेस काही लोकांना ते आवडायचं, कधी आवडायचं नाही, पण त्याने आपल्या भूमिकेला त्याच्यानंतर काही कोणाशी व्यक्तिगत असा मतभेद असायचा नाही, पण ती जी भूमिका ते घ्यायचे ती भूमिका समाजाच्या हिताच्या दृष्टीने घ्यायची. पण आम्ही त्याच क्वालिटीज काही घेतलेल्या आहेत. आज बराच बदल झालेला आहे. त्यावेळेसचा कालावधी आणि आजचा कालावधी जर तुलनात्मक केली तर सगळ्या क्षेत्रामध्ये खूप डेटोरिएशन आहे, घसरण खूप झालेली आहे, खूप बदललेलं आहे. सगळ्याच सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये खूप डेटोरिएशन आहे, खूप बदल झालेला आहे. त्यावेळेस त्यांना म्हणायची सोय होती, लोकांना कोणी भेटायला यायचे तर किंवा एखादं काम कार्यकर्ता घेऊन ते करायचं तर हो म्हणायचे, हे जमतंय, आणि नाही जमत चुकी ते म्हणायचे जमणार नाही, होऊ शकत नाही. आज आमच्याकडे आलं तर आम्ही एखादं काम करतो आणि जे जमत नाही त्याला म्हणतो जरा बघतो, प्रयत्न करून पाहतो, कारण मागे जाऊन काही शिवाय त्याला सांगता येत नाही ना आपल्याला की या आता इलेक्शन जवळ आलंय, बघतो तुमचं काय करायचं आहे ते. त्यामुळे आजचा प्रसंग जो आहे तो सगळा बदललेला आहे, आजचे संदर्भ बदललेले आहेत. त्यामुळे आजच्या सगळ्या या राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना लोकांची मानसिकता, लोकांच्या अपेक्षा ह्या बदललेल्या आहेत. तर आपल्याप्रमाणे लोकांना आपण बदलू शकत नाही, लोकांप्रमाणे थोडंसं हँडल करत करत सगळं सांभाळावं लागतं. असा थोडा फरक मागच्या आणि आजच्या कालावधीमध्ये नक्की पडला आहे, हे मान्यच करावं लागेल. पण मला वाटतं की ऑनेस्टी पेज हे मी पाहिलेलं आहे, आणि लोक जो काम करतात त्याच्यामागे राहतात. ठीक आहे, कधी कधी प्रसंग येतात, परंतु हे शिकण्यासारखं होतं त्यांच्या कालावधीमध्ये, जे त्यांनी आयुष्यभर केलं आणि त्याचा फायदा त्यांना, आणि वक्तशीरपणा नेहमी राहिलेला आहे. फिजिकली ही वॉज व्हेरी फिट टिल द लास्ट मोमेंट, काही प्रॉब्लेम नव्हता. व्यायाम अति लहानपणापासूनच व्यायामाची सवय होती, आणि मला एकदा म्हणाले होते की तू फिरायला चल, नाही तर मी तुझ्याशी बोलणार नाही किंवा जेवण करणं. इथपर्यंत त्याचा शेवटी राग आला होता त्यांना की मग हा फिरत नाही, चालत नाही, इथपर्यंत त्यांचं तेच थोडंसं कटाक्षाने आमच्यावर लक्ष असायचं. त्यामुळे इट वॉज व्हेरी डिसिप्लिन पर्सन. आणि ॲज अ पेरेंट, म्हणजे आता त्यांची पेरेंटिंग तुमच्यावरती, आणि त्यातले असले काही गुण तुम्ही पेरेंटिंग जेव्हा करता तुमच्या मुलींवरती, तर ते कुठले असे गुण जे वाटतं की हे वडिलांनी माझ्यावर केलं, आता आय एम गोइंग टू डू दॅट? पुढील जनरेशन जी आता आमच्या मुलींची आहे ती स्वाभाविक आहे की जे आजोबांच्या कालावधीमध्ये ज्या गोष्टी केल्यामुळे त्यांना जो रिस्पेक्ट मिळाला, एक मॅच्युरिटी होती, सामाजिक जाण होती, ऑनेस्टी होती, आणि वक्तशीरपणा होता, या सगळ्याच क्वालिटीज मला वाटतं की आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये महत्त्वाच्या आहेत, आणि पुढील जनरेशननी आत्मसात करावे अशी अपेक्षा आहे. मला तुम्हा दोघांना प्रश्न विचारायचा की समजा जर घरी काहीतरी सांगायचं असेल तर तुम्ही कोणाकडे जाता? पहिला बाबांकडे जाता का आईंकडे? डिपेंड्स ऑन द सिच्युएशन. डिपेंड्स. नाही, पण आता मॅक्सिमम समजा एक पप्पाला जास्त वेळ नसतं आणि पप्पा कधी नाही म्हणत नाही जी, तर काहीतरी खूप पाहिजे, 100% चाहिए वो चीज, तो पप्पा के पास जाओ, नहीं तो मम्मी को मस्का लगा के. पण आता समजा आपल्याला माहिती आहे की पप्पा हो म्हणणार आहे तर मम्मी नाही म्हणणार, असंच असेल तर फायनल डिसिजन कोण घेतं? मम्मी. म्हणजे फायनल डिसिजन मम्मी घेतात. म्हणजे पप्पा जरी बाहेर मुख्यमंत्री असले तरी घरी घरात राज्यपालाची भूमिका आहे. आणि मला एक विचार, समजा असं असतं की काही कारणास डिसएग्रीमेंट असेल कुठल्या कॉन्व्हर्सेशन मध्ये, तर पॅचअप कोण करतं? आय पॅचअप. संसाराच्या गाड्या चालवताना आपल्याकडे एक संस्कृती आपली असते की आपण शांत राहायला पाहिजे. एक जण तो नाही, दोघांमध्ये आमचं असं असतं की जर एक हायपर झाला तर दुसरा शांत होतो. अँड काळानंतर आपण जेव्हा सगळे शांत झालं तर मग वी एक्सप्लेन इच अदर. अँड समजा मी चुकली असेल तर आय से सॉरी, अँड ही अग्रीज की ओके आय मेड दिस थिंग, ही से सॉरी. तर दॅट्स नथिंग. असं माफी मागायचं आपलं स्त्री धर्मच आहे, तर आपण पहिल्या स्त्री धर्माने सॉरी सांगितलं पाहिजे. माझ्या ह्याच्यात तर म्हणजे सगळ्यात पहिलं मीच सॉरी म्हणतो. वाव. मग आता मला वाटतं तू जरा हिंट देऊ शकतो काय ना? हा संसार धर्म आहे. नानांचं एवढं काम आपण ऐकलं, त्यांच्याबद्दल अनुभवलंय, तर असं त्यांचं कोणतं स्वप्न आहे
जे तुम्हाला वाटतं की हे मला साकार करायचं आहे? त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत त्यांची सगळी स्वप्न पूर्ण तर केली आहेत, ते महाराष्ट्राने उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे, पण असं एखादी गोष्ट आहे की बाबा मला ही पूर्ण करायची आहे? मला वाटतं की सार्वजनिक क्षेत्रामध्ये जी जी संधी आपल्याला मिळते त्या संधीला त्याचा पुरेपूर उपयोग घेऊन राज्याला आपलं काही देणं आहे लक्षात ठेवून आपण आपलं टार्गेट सेट केलं पाहिजे, या मताचा मी आहे. मी राज्य सांभाळलं त्यावेळेस राज्याचं व्याप्ती माझ्याकडे सर्वच क्षेत्रातली कामं मी करायचो. आज राज्यामध्ये एका विशिष्ट विभागाचं जिम्मेदारी माझ्याकडे आहे. तर आज मी म्हणेन, कारण हा फोकस थोडा बदलत जातो, त्यांनी तर पूर्ण राज्य सांभाळलं, नांदेडला तर अधिक लक्ष दिलं, मराठवाड्यावर लक्ष केंद्रित केलं आणि करता करता महाराष्ट्राचंही काम केलं. मला वाटतं आज मी विचारलं माझं आजचं टार्गेट काय आहे, तर स्वाभाविक माझ्या विभागाची जबाबदारी जी माझ्यावर आहे ती मी म्हणेन की जर आंध्र आणि कर्नाटकामध्ये उत्तम रस्ते असतील, पायाभूत सुविधा असतील, तर महाराष्ट्रामध्ये पुढील 5 वर्षामध्ये मला महाराष्ट्रात ते करता आलं पाहिजे, ही माझी भावना आणि भूमिका आहे की आजचा माझा फोकस आहे तो. त्यामुळे हे करायचं कसं करायचं, मला आता अर्थात मला हे खातं सांभाळून 2 महिने झालेत, परंतु त्याच्या अगोदर मागच्या 5-7 वर्षाच्या कालावधीमध्ये मी आंध्रमध्ये गेलो, तेलंगणामध्ये गेलो, कर्नाटकामध्ये गेलो, तर मला वाटतं की तिथे जर रस्ते चांगले असतील तर माझ्या महाराष्ट्रात झाले पाहिजे. आज मला वाटतं हा संधी माझ्या हातामध्ये केलं पाहिजे आणि करून दाखवणार, ही माझं आजचं ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यामुळे आजचं जे फोकस आहे राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत. आज छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असो, मराठा आरक्षणाचा प्रश्न असो, बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असो, हे राज्यामध्ये एक आयकॉनिक ज्या गोष्टी करायच्या आहेत ते महत्त्वाचं आहे. आपल्या दृष्टीची आपली कमिटमेंट आहे. आरक्षणाचा मुद्दा जो आज सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे, सरकारने मला त्या समितीचं उपसमितीचं प्रमुख केलं आहे, तो पाठपुरावा करून आरक्षणही मिळालं पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये सर्व सामाजिक सलोखा निर्माण करून राज्याचं हित साधता आलं पाहिजे. असे काही जे काही विषय आहेत आज सार्वजनिक क्षेत्रातले विषय महत्त्वाचे आहेत, ते साध्य करता आलं पाहिजे असं मला वाटतं. अमिताताई, कसं आहे की आपण पार्टनर्स आहात, लाईफ पार्टनर्स आहात, संसार ही एक गोष्ट आहेच, पण आता सक्रिय राजकारणात तुमची पार्टनरशिप आहे, तर ही अंडरस्टँडिंग कशी आहे? सक्रिय राजकारणात मी आले जेव्हा साहेब लोकसभेला गेले होते आणि लोकांची मग आता ते लोकसभा झाल्यानंतर जिंकल्यानंतर लगेच विधानसभा होती, तर भोकर मतदारसंघाचे लोकांची एक एवढी इच्छा होती की भाभी तुम्हीच लढावं. सक्रिय म्हणण्यापेक्षा मी गेल्या 20 वर्षापासून साहेबांचा जो मतदारसंघ आहे जाऊन लोकांची भेटणं बोलणं ते मी सांभाळायची. त्यामुळे तो 20 वर्षाचा काळ जे मी काम केलं आहे लोकांनी बघितलं आणि मला वाटतं त्यामुळे ते लोकांनी हे सांगितलं की तुम्ही राजकारणात तुम्ही या, तुम्ही पण करू शकता. आणि हे करत असताना साहेबांना पण साहेबांना वेळ मिळायचा नाही, साहेब बिझी असायचे, तर मग लोकांची भेटणं, लोकांची कामं करणं, ते ज्या भागातले जे पोस्टमॅनचं काम केलं मी आणि करता करता कधी मी पोस्टमास्टर झाली मला माहीत नाही. आणि आता तसंच माझं पोस्टमॅनचं काम परत मी सुरू केलं आहे की साहेबांच्या मतदारसंघात मागे लोकांचे काय प्रश्न आहेत ते सोडवण्याचं काम मी आता तेच करते. आता इथं आपण बसलोच आहोत, एक छोटासा गेम मी खेळणार आहे तुमच्या दोघांबरोबर. मी आपल्या दोघांची परीक्षा घेणार आहे. आपल्याला रॅपिड फायर आहे, दोघांकडे एक एक माईक आहे आणि एकमेकांना आपण किती चांगले ओळखता. तर आपल्याला मी प्रश्न विचारणार आणि एकमेकांबद्दल तुम्हाला सांगायचं. मी आपल्याला विचारणार की अमिताताईंचे हे ह्या गोष्टीबद्दल तुम्ही उत्तर द्यायचं आणि चव्हाण साहेबांबद्दल आपण द्यावं. अशोकजी, ताईंचा फेवरेट ऍक्टर कोण? ऑल टाइम फेवरेट ऍक्टर? अशोक चव्हाण. बरोबर आहे. येस येस. अशोकजींचे फेवरेट ऍक्टर कोण? राजेश खन्ना. येस, करेक्ट. ताईंचे फेवरेट ऍक्ट्रेस कोण?
कठीण प्रश्न आहे. आता मला माझी ॲक्ट्रेस सांगू शकतो, त्यांचे ॲक्ट्रेस कोण सांग. डिफिकल्ट. डिफिकल्ट. येस, यू वोंट से इट. आपण सांगा. I like Rekha. I can tell you his favorite heroine. कोण? Sushmita Sen, Anuksha Sharma. सुष्मित. I must say he has a very good choice. अमिताताईंचे फेवरेट सिंगर कोण आहेत? सिंगर तुम्ही नाही, अमिताताई तुम्ही आपण सांगा. आय थिंक मस्ट बी किशोर कुमार और मोहम्मद रफी. बहुतेक. Yeah, I listen to Kishore Kumar and Mohammad Rafi, but I would like Ashok Chavan to sing. He sings very nicely. He sings very nicely. Yes. We will get there. आपण येऊ तिथे. आणि अशोकचे फेवरेट सिंगर कोण? He likes Kishore Kumar songs. करेक्ट. किशोर कुमार. राईट आन्सर. See how well I know him. यू नो हिम व्हेरी व्हेरी वेल. आणि फेवरेट अटायर कोणचं आहे भाभींचं? त्यांना सगळ्यात घालायला चांगलं काय आवडतं कपड्यांमध्ये? आय थिंक पंजाबी ड्रेस घरी नॉर्मली असतो असं. करेक्ट. आणि साहेबांना काय आवडतं? फेवरेट कम्फर्टेबल ते काय घालतात? कुर्ता पजामा. कुर्ता पजामा. ॲब्सोल्युटली राईट. आय थिंक भाभीजी नोज अशोकजी बेटर देन अशोकजी नोज भाभीजी. फेवरेट फूड? अमिताजींचं फेवरेट फूड? आमच्या घरात तसं काही स्पष्टच बोलायचं म्हणजे स्पेसिफिक काही नॉन व्हेजिटेरियन हे आवड सर्वांनाच आहे घरी, पण रोज नॉनव्हेज होत नाही. पण असं काही स्पेसिफिक फूड हॅबिट्स असं कारण नाही. He likes eating non-veg mutton. मटन. ॲब्सोल्युटली करेक्ट. I am not cheated. नॉट एट ऑल. I'm not- एव्हरी आन्सर. ह्यांचं पिठलं भाकरी असं मला इथं सांगितलं. पिठलं भाकरी. हे 5 प्रश्न मला दिली होती आणि हे सगळे. What do I get in that rapid fire round? I should get some gift, na? आय विल गिव्ह यू द बेस्ट गिफ्ट. अशोकजी हिमसेल्फ. Thank you. नाही, आता कसं आहे की 40 वर्षापूर्वी मी तो आपला प्रश्न विचारला शेवटचा आहे हा, की जेव्हा कॉलेजमध्ये व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट झाला होता का, तर आपण म्हणाल नाही. आज व्हॅलेंटाईन्स डे आहे, तर एक गुलाब मीच काढतो, थांबा इथून. आणि प्लीज द्या ना. फ्रॉम मी टू फॅमिली. थँक्यू. आणि जसं अमिताताई म्हणाल्या, आज रोमॅन्टिक दिवस आहे. राजेश खन्ना फेवरेट ॲक्टर आहेत, किशोर कुमार फेवरेट सिंगर आहेत. तर मी सर्वांच्या वतीने रिक्वेस्ट करतो अशोकजींना की एक गाणं आज अमिताताईंना प्लीज डेडिकेट करा. मला वाटतं की 2 प्रसंग जीवनामध्ये मी जवळून पाहिले आहेत. ज्यावेळेस आम्ही कॉलेजच्या त्या सगळ्या आठवणी असताना आमच्या कालावधीमध्ये राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन 1975ची गोष्ट आहे, 1975 to 1981 हा सगळा ह्या स्टार्सचा सगळा उच्चांक होता आणि दोघांची माझी व्यक्तिगत चांगले संबंध राहिलेले आहेत. आणि त्यावेळेस आता दोघंही माझ्या इलेक्शनला सुद्धा नंतर प्रचाराला येऊन गेले. आणि राजेश खन्नाचा त्यावेळेसचा चित्रपट जो आम्ही अनेक वेळा पाहिला, तो आराधना सिनेमा हा फार पॉप्युलर झाला होता. आणि त्यातलं एक गाणं जे सर्वांना सुपरहिट सॉंग्स होते त्यावेळेस, आणि त्यातलं एक गाणं जे आम्हाला आजही त्यावेळेस आवडायचं आणि आजही आवडतं पाहिल्यानंतर, आणि ते म्हणजे मेरे सपनों की रानी कब आएगी तू, असं गाणं होतं ते. नाही, गाऊन म्हणायचं. आवाज काही एवढा चांगला नाही आहे, परंतु प्रयत्न करतो. आपलीच ऑडियन्स आहे. मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया एवढंच येतं, मग जास्त येत नाही. अरे थँक्यू सो मच. आणि आजचं जे गाणं आहे, जे मला वाटतं वयामानाने आल्यानंतर ते गाण्याची आज जी थोडीशी झलक पाहिल्यानंतर म्हणावं असं वाटतं.
जिंदगी कैसी है पहेली हाय, कभी तो हंसाए कभी ये रुलाए. थँक्यू. थँक्यू. मला नांदेडवासियांचे या ठिकाणी आभार. मला कोणी गायला सांगितलं नव्हतं, पण रितेश म्हणल्यानंतर आज प्रसंग आला. मी जास्त चांगला बाथरूम सिंगर होतो, आता नाही, तेही आता मिळत नाही. त्यामुळे मला अतिशय आनंद आहे की आज आपल्या आयुष्यातले काही खाजगी क्षण आपल्यासोबत शेअर करण्याची ही संधी आज या निमित्ताने मला मिळाली. फार कमी ओकेजन असतात माणसाला लाईफमध्ये, पण कुठेतरी ह्या गोष्टी लोकांसमोर आल्या पाहिजेत, बोलता आलं पाहिजे. आणि प्रत्येकाला एक खाजगी जीवन आहे, तर मला वाटतं की त्यातले बऱ्याचशा गोष्टी आज तुमच्यावर शेअर करण्याचा योग आला. अर्थात याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय हेतू नाही. कुठलं इलेक्शनही आज आहे नाही, ते चिंता करून आपण इलेक्शनसाठी काढलं असाही काय उद्योग नाही. त्यामुळे हा विषय जो आजचा आहे हा केवळ आणि केवळ एक कौटुंबिक सोहळा हा होता. आणि त्यातलं खरं जे क्रेडिट आहे हे शंकरराव चव्हाण साहेबांच्या जुन्या आठवणी या निमित्ताने आपल्याशी सर्वांनी शेअर करता आल्या पाहिजेत, आपल्याला सांगता आलं पाहिजे. कारण कालांतराने माणसं विसरतात कोण कोणाचं. पण मला अभिमान या गोष्टीचा आहे की मराठवाडा महाराष्ट्रात आजही आठवतो, पण जन्मशताब्दीचा वर्ष हे माझ्या दृष्टीने शंकरराव चव्हाण साहेब हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नेहमी लोकांच्या लक्षात राहावे अशी त्यांची कारकीर्द राहिलेली आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांचं असंच प्रेम हे त्यांच्या मागे राहावं, आमच्याबरोबर राहावं, कुटुंबाबरोबर राहावं. आणि त्या क्षणाला आपण सर्व साक्षी आहात, याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून या ठिकाणी धन्यवाद मानतो. आणि रितेश देशमुखांना जोरदार टाळ्या, त्यांना आपण या ठिकाणी आज आलेले आहेत. खरं म्हणजे माझ्याकडून तुम्ही गाणं म्हणून घेतलं, त्यांच्याकडून सुद्धा एक शेवटचं क्लोजिंग सॉन्ग ते गातील अशी विनंती करतो. आता कोणतं गाणं गायचं हाच प्रश्न पडलाय. माझा घसा गेलाय तरी पण समजून घ्या. पल पल सोच में आना ना, हलचल दिल में मचाना ना, देखो मेरी नींद उड़ाना ना, धीरे धीरे सपनों में आना ना, तुझे मेरी कसम. वो हुआ जो पहले कभी ना हुआ, कहीं भी दिल ना लगे, ये तूने ऐसा क्या किया. हर चेहरे में अब तू ही तू आती नजर है, ये मस्त हवा तेरी खुशबू लाती इधर है. शीशे में तेरे है साया मेरा, इतना ना सताओ सनम. थँक्यू. थँक्यू. खरंच धन्यवाद रितेशजी, अशोकजी आणि भावीजी. मला वाटतं एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अतिशय अप्रतिम अशा या मुलाखतीच्या कार्यक्रमातनं संपूर्ण चव्हाण कुटुंबियांबद्दल आपल्याला आणखीन जवळून या कुटुंबाचा परिचय झाला. पण त्याचबरोबर हे विसरता कामा नये की या संपूर्ण कुटुंबाने देशासाठी आपल्या संपूर्ण सेवेला समर्पित केलेलं आहे. आणि म्हणूनच आपण राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता करूया. सर्वांना विनंती आहे राष्ट्रगीतासाठी उभं राहावं. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. धन्यवाद. शुभरात्री.
खूप हो